नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक दत्तात्रय गोडके आपल्या रीड विथ मी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आजच्या या भागात विश्वास पाटलांनी आपले जे स्वराज्याचे धाकले धनी होते किंवा आपले जे संभाजी महाराज होते त्यांच्यावरती एक खूप छान पुस्तक लिहिलंय आणि आजपासून पुढच्या येणाऱ्या काही भागामध्ये आपण ते पुस्तक तुमच्या सर्वांसाठी वाचण्याचा प्रयत्न करतोय. आता ह्या कार्यक्रमामध्ये ह्या अगोदर आपण बरीचशी आपले स्वतःची जी पर्सनॅलिटी आहे किंवा जे व्यक्तिमत्व आहे हे अजून चांगलं करण्यासाठी आपण काय करू शकतो यावरती या अगोदर आपण भरपूर पुस्तकांचं वाचन कंप्लीट केलंय. त्याला आपण काय म्हणतो की ऑडिओ बुक्स. जर तुम्ही ते ऑडिओ बुक्स तुम्हाला ऐकायचे असतील तर त्याची लिंक आम्ही काय करतोय की खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. तिथं जाऊन ते तुम्ही काय करू शकताय की ते जे ऑडिओ बुक्स आहेत ते ऐकू शकताय आणि त्याच्यामधून काही चांगल्या गोष्टी शिकून आपलं व्यक्तिमत्व अजून चांगलं करण्यासाठी स्वतःला मदत करू शकताय. आता येणाऱ्या काही काळामध्ये आपण काय करूयात की जे हे संभाजी पुस्तक आहे ह्या संभाजी पुस्तकाचं आपण काय करूयात की वाचन करूयात. आपण काय करूयात प्रत्येक भागामध्ये त्या पुस्तकाचा काही भाग आम्ही आमच्या टीम मधला कोणीतरी एक जण तो वाचत जाऊ आणि तो आपणा सर्वांसाठी युट्यूबच्या स्वरूपात आपण अवेलेबल करून देऊ. तुम्हाला काय करायचं आहे की आमचा हा जो उपक्रम आहे त्याला प्रतिसाद देण्यासाठी तुम्ही काय करा की आपला जो युट्यूबचा चॅनल आहे त्याला जरूर सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचं जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून ह्यानंतरचे येणारे सगळे भाग या पुस्तकाचे आपणाला सगळ्यात अगोदर बघता येतील. चला तर मग आपण सुरुवात करूयात. प्रकरण 19 यलगार. तिन्ही संजेचा गार वारा भिरभिरत होता. केरल्याच्या माळावर मुकरब खानाचा तळ पडला होता. तंबूच्या दारामध्ये मशाली ढणढणत होत्या. काळ्या कभिन्न मशालजी दिवट्यांमध्ये तेल ओतत होते. घोड्यांना आणि उंटांना 2 दिवसांनी फुरसत लाभली होती, त्यामुळे जनावरे मजेने ओला सुका चारा चगळत होती. शेपट्या उडवत खुंटाळ्याभोवती आरामात रवंत करत होती. तळाच्या मध्यभागी मुकरब खानाचा डेरा पडला होता. त्याच्या डेऱ्याने भोवतीने अनेक मशाली फुरफुरत होत्या. हातात नंग्या तलवारी घेऊन हाशम डेऱ्याच्या भोवताली पहारा देत होते. तलवारींच्या पात्यावर पडलेला मशालींचा उजेड चमचम करत होता. आता आपल्या डेऱ्यात मखमली मेढीला टेकून मुकरब खान विसावा घेत बसला होता. मात्र त्याचा चेहरा चिंतेमुळे खूपच ताणल्यासारखा दिसत होता. मधूनच तो तंबूच्या कणात खिडकीतून उजव्या हाताकडे नजर टाकत होता. समोरच्या काळ्या डोंगरावरचा अदृश्य पन्हाळगड त्याला अंधारातूनच वाकुल्या दाखवत होता. तितक्यात बाहेर दूरच्या अंतरावर कुत्री मोठमोठ्याने भुंकू लागली. 20-25 स्वारांचा एक बेडा आपली घोडी उधळत तळाकडे धावत आला. बेड्याच्या शिरोभागी शेख मुकरबचा एक पुत्र सलीम आणि खानाचाच एक कारभारी होता. त्या दोघांच्या पाठोपाठ काही मराठा स्वारांची घोडी दौडत पुढे येत होती. तो वेगाने आलेला बेडा प्रवेशद्वाराजवळ थांबला. शहजाद्याच्या पाठोपाठ 45ला एक मराठा सरदार घोड्यावरून खाली उतरला. त्याच्या चेहऱ्यावर सूज आणि अंगावर ताज्या जखमांच्या खुणा दिसल्या होत्या. काही दिवसांमागेच त्याच्या एका डोळ्याला मार लागला होता, त्यामुळेच त्या डोळ्यातला तांबडा रंग अजून हटला नव्हता. सर्वजण लवून मुजरा करत खानाला सामोरे गेले. त्या रापल्या चेहऱ्याच्या सरदाराने पुढे पाहिले. समोर झोकात बसलेला मुकरब खान त्याला दिसला. त्याबरोबर आपल्या कुलस्वामीचेच दर्शन घडल्याचा त्याला आनंद झाला. तो गहिवरून गेलेला मराठागडी खानाच्या पायावर कोसळला. आपले खानसाहेबांच्या पावलावर घासत तो मुसमुसून रडू लागला. वाचवा खानसाहेब, वाचवा हो. त्यांच्या चिकट्या स्वभावाने मुकरब खान काहीसा बावरला. त्याने आपल्या सलीमला विचारले, कौन है ये बावरा इंसान? बाबाजान, हेच ते गणोजी शिर्के, संभाजीचा सगळा साला आणि शिवाजीचा जमाई राजा. उठा गणोजी राजे, असे म्हणत मुकरब खानाने खाली वाकलेल्या गणोजीच्या पाठीवर लाडाने एक रपाटा दिला आणि विचारले, गणोजी, प्रत्यक्ष 5च्या सलामतच्या गोटामध्ये तुम्हाला केवढी इज्जत आहे आणि जिकडे आपण बेसहारा लवंडीसारखे रडता कशाला? काय करणार खान साहेब, त्या संब्यानं आणि कलुशानं आम्हा शिर्क्यांवरून बेघर केला आहे. साऱ्या शिर्कांना त्या दोघांनी आमची दानादान उडवून दिली आहे. आमचा कुटेरी गावचा वाडा जप्त केला. आमचे 2-3 चुलत भाऊ ठार मारले. मी स्वतः, आमचा देवजी आणि दौलतराव ही पुरुष माणसं मोगलाईत पळून आलो आहोत. काय सांगू खान साहेब, आमच्या बायका पोर सुद्धा आता शिरकानात राहत नाहीत. लेकिन भोसले तर तुमचे जवळचे सगळे नव्हे. असल्या मेहमानांची धूळधान झाली म्हणून बिघडलं कुठं? संभाजीनं आणि त्याच्या बंधू मांत्रिकानं आपल्या शिरकानात हैदोसुल्ला उडवला आहे. आमची खळी लुटली, उभी पिकं जाळली, आमच्या रखवालदारांना गवताच्या पेंड्यात घालून जिवंत जाळलं.
गणूजीकडे दयेने पाहत मुकरब खान हसला आणि तो उपहासाने बोलला, अहो राजे, असे रडण्यापेक्षा तुम्ही संभाजीवर तलवार का उपसत नाही? पुरी तयारी केली होती खानसाहेब. त्या संभानं पहिल्यांदा कलुशाला आमच्यावर पाठवलं तेव्हा प्रभावळीतले आणि दक्षिण कोकणातले सारे इज्जतदार वतनदार मी गोळा केले. त्या चांगली 10,000ची फौज बांधली होती आणि त्या कब्जी बाबाला शिरकानातून पळवून लावला होता. फिर काय, त्या नादान कलुशानं संभाजीला रायगडावरनं बोलावून घेतला. त्या दोघांनी नुसती 5,000ची फौज होती. तुम्ही तर संख्येने दप्पट होता ना. उपयोग काय त्याचा खानसाहेब? ह्या भोसल्यांच्या अवलादीला रणचंडीचं वश आहे की काय कोणास ठाऊक. जेव्हा तो संभ्या दिमागात घोडा फेकत रणमैदानात उतरतो तेव्हा वैरी असूनही त्याच्याकडे नुसतं पाहतच राहावं असं वाटतं. त्याच्या नुसत्या एका आरोळीनं सैनिकांच्या अंगात 12 रेड्यांची ताकद गोळा होते तेव्हा संभाच्या वेगवान घुसखोरीनं साऱ्यांना कापरं भरतं. खानसाहेब सांगायला शरम वाटते. संभा शिरकानात उतरला आणि आम्ही वतनदारांची फौज कशीबशी 2-3 तास टिकली. त्यानंतर त्याने जंगलरानाच्या आडोशाने पळून गेले. मुकरब खानाने गणूजीला थोडे शांत होऊ दिले. खिदमतगारांनी विजापुरी शरबताचा थंडगार प्याला पुढे केला. शिर्क्यांचे उचित स्वागत करून मुकरब खानाने त्यांना दिलासा दिला. मुकरब खान बोलला, गणूजी, संभा हे जसं पाचशावरचं संकट आहे तसंच ते तुम्हासारख्या जातीवंत वतनदारांचंही. खानसाहेब, या गणूजीच्या पाठीशी अनेक नेक मराठे आणि इमानी ब्राह्मण सरदारी आहेत. सारे मारे माघारी वल्गना करतात, मिशांना तूप लावून पीळ भरतात, पण एकदा का हा संभा रणात उतरला की सारे हुप्प्या वानरांसारखे पळून जातात. एकूण काय, आता आम्हा सर्वांचंच एकमत झालंय, हा संभाजी कोणाला रणात आवरत नाही, आवरणारही नाही. एकाएकी गणूजीचे डोळे ओले झाले. तो गहिवरून बोलला, पाचशा सलामतच्या हुकमानुसार मी तयार होतो. माझ्या मुलखात या आणि हवी तितकी मोंगली ठाणी बांधून काढा असा शब्दही मी पाचशांना दिला होता. पण त्या महाघातकी संभ्यानं आमचं सारं शिरकानं जाळून काढलं. राजे शिर्के ओसाड गावचे भिकारी झाले. खानसाहेब, काही करा पण त्या संभ्याला खटकन बोकड कापावा तसा एकदा छाटून टाका. मुकरब खानाने एकूण परिस्थितीचा अंदाज घेतला. त्याने गणूजीच्या अंगातला कण, त्याचा धपापता श्वास, त्याची भिरभिरती नजर, संभाजीराजांच्या द्वेषाने डोईच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत त्याचे पेटून उठणारे सर्व अंग याचा पुरेपूर अंदाज घेतला. गणूजी शिर्के हा संभाचा नव्हे तर औरंगजेबाचाच साला असल्यासारखा भरवसा त्याला वाटू लागला. रात्री बराच वेळ मसलत चालली होती. मुकरब खान कनात खिडकीतून पन्हाळाकडे पुन्हा नजर टाकत होता. चर्चा अपूर्ण राहिली. पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी खानाच्या आणि गणूजीच्या कानगोष्टी सुरू झाल्या. भल्या सकाळीच शहजादा आझम आणि औरंगजेब पातशाकडून काही तातडीचे खलिते आले होते. त्यांचे बारीक वाचन झाले. आता पन्हाळगडचा डोंगर लख्ख उजळून दिसत होता. तेव्हा मुकरब खान असून गणूजीला बोलला, शिर्के, सिंह हाती लागत नाही, निधन समोरचा तो गड तरी ताब्यात द्या. पन्हाळा? होय, पन्हाळा काबीज करा असा मला जहापनांचा हुकम आहेच. शिवाय फौजी हालचालींच्या दृष्टीनेही ते खूप महत्वाचं आहे. एकदा तो ताब्यात आला की पाठीमागच्या मसाईचं पठार, दूरवरची ती घोडखिंड, विशाळगड ते आंबाघाट या साऱ्या भागात हुकूमत बसवायला आम्हाला कोणतीच तोशिष पडणार नाही. गणूजीचा चेहरा गांगरला. तो आवडा गिळत बोलला, खानसाहेब, भारी अवघड काम सांगितलं. तिथला किल्लेदार विठ्ठल त्र्यंबक महाडकर आणि प्रल्हाद पंतांसारखी जुनी माणसं खूप कडाची आहेत, फुटायची नाहीत. सोडा हो गणूजीराजे, अनेक जुने मरगठ्ठे अनेक वर्षाच्या जंगानं आता थकून गेली आहेत. त्यांना फक्त वतन, शांती आणि सरंजाम हवा आहे. बेशक जा, हिरे जवाहरातानं भरलेल्या थैल्या घेऊन जा. किल्ल्यावरच्या कारभाऱ्यांना द्रव्य द्या, त्यांना फोडा. सरकार, बाकी सारे ऐकतील, पण त्या प्रल्हाद पंतांसारखं म्हातारा हाड मात्र बाधायचं नाही. गणूजी बोलला, शिर्के, बालबच्च्यासारख्या उगाच बाता करू नका. तुमच्याच त्या राजनिष्ठ प्रल्हाद पंतांनी शहजादा आझमला पाठवलेली ती तवारीख नीट पहा. गणूजी आश्चर्यचकित झाला. त्याने मुकरब खानाच्या हातातल्या खलित्यावर झडपच मारली. श्वास रोखून गणूजी प्रल्हाद पंतांचे ते पत्र वाचू लागला. शहजादे आझम, कृपा करा, आम्हाला वाचवा. आमचा राजा अविचारी, अव्यवहारी नव्हे, वेडाच निघाला आहे. कोणी कारकून भ्रष्टाचार करतो म्हणून राजाकडे चुगली करायचा अवकाश. राजाचे एकच धोरण, विचार न करता त्यास आणावा, मारावा, नागवावा. एक कब्जीचं मात्र प्रमाण, बाकी सारे बेईमान. कलुशाच्याच नादे महाराज चालणार. शिर्क्यांसकट कोणचीही घरे बुडवावी, वतनदारांना नागवावे, हलक्या माणसांचे ऐकावे. राजा वेडा झाला आहे. पातशाने कृपा करावी आणि जुलमी संभाजीच्या जाचातून आम्हाला मुक्त करावे. मराठ्यांचे राज्य वाचवावे. राजाला आणि राज्याला सुद्धा राज्यक्षयाने ग्रासले आहे. राज्य लयास जाणार. पाचशा सलामत यांनी ते वाचवावे. राजारामास तख्तावर बसवावे. आपल्या सेवेत आमच्यासारखी जुनी मंडळी तत्पर आहेत.
गणोजीने एका दमात ते पत्र 3 वेळा वाचून काढले. त्याच्या चेहऱ्यावर नागवा अवघा आनंद ओसंडत होता. एक डोळा बारीक करत आणि आपल्या म्हशीला लाडाने पिळ देत गणोजी खुशीने बोलला, बस सरकार, असा कौल खुद्द प्रल्हाद पंताकडूनच मिळाल्यावर बाकीची कामगिरी फक्त आमच्यावर सोडा. 2 रात्री मध्ये गेल्या तोवर अंधाराचा फायदा घेऊन गणोजी आणि देवजी शिर्के स्वतः पन्हाळ्यावर जाऊन आले होते. तेथून परतल्यावर ते तडक मुकरब खानाच्या तंबूत घुसले. लग्न मंडपात मेवण्याला आनंदाने मिठी मारावी तशा दोघांनाही मुकरब खानाला मिठ्या मारल्या. ते चेकाळून बोलले, बस खान साहेब, 2च दिवस थांबा, पन्हाळ्यावर पुन्हा भगवा झेंडा दिसणार, पन्हाळ्यावर परत भगवा झेंडा दिसणार नाही. विनासायास गड आपल्या ओट्यात येऊन न पडेल. तुम्ही फक्त तो हिमतीनं ताब्यात घ्यायची तयारी ठेवा. पन्हाळ्यासारखा बलदंड आणि महत्वाच्या किल्ल्याभोवती अजगराने वेटोळे घालायला सुरुवात केली. शंभूराजांची उपराजधानी धोक्यात होती हे कळता संभाजीराजे आणि कविराजांनी आपली घोडी पन्हाळ्याच्या दिशेने जोराने दामटली. विशाळगडावर निघाल्यावर वाटेतच कलशांनी मलकापूरच्या आपल्या ठाण्याला इशारा दिला. शहाळी आणि कडवी नदीच्या पाण्यावर पोचलेल्या 10,000 घोड्यांपैकी 3,000 घोड्यांनी पन्हाळ्याकडे धाव टोकली. गडावरचे निशाण राजद्रोहाने मुद्दाम काढून टाकले होते. अर्धा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला होता. तोवर मसाईच्या पठाराच्या अंगाने पश्चिमेकडून शंभूराजे किल्ल्यावर घुसले. त्यांनी आणि कविराजांनी दोघांनाही रणामध्ये उड्या ठोकल्या. किल्ला चढून बुरुजांकडे धाव घेणारा मुघली फौजा कापून काढल्या. अजगराच्या तोंडात गेलेले निम्मे शिम्मे भक्ष त्याचे दात पाडून खेचून बाहेर काढावे तसा गड पुन्हा आपल्या ताब्यात घेतला. रात्री फितुरांच्या झडत्या सुरू झाल्या. प्रल्हाद पंतांना गिरफ्तार केले गेले. राजद्रोही येसाजी आणि शिदोजी फर्जंदांचा कडेलोट केला गेला. शंभूराजांनी आपल्या वज्रमुठीने गमावलेला किल्ला पुन्हा आपल्या ताब्यात घेतला. कवी कलश बोलले, राजन, आपण थोडक्यातच बचावलो. तहानभुकेची पर्वा न करता विशाळगडावरून पन्हाळ्यावर आपण बाणासारखे धावून आलात, नाहीतर मुकरब खानानं किल्ला गिळालाच होता. कविराज, पन्हाळ्याच्या विजयाचं आम्हाला आज कौतुक नाही, पण आज अगदी थोडक्यात आमच्या हातून तो नीच गणोजी शिर्के सुटला. त्याच चुटपुटीनं मात्र मन अगदी पळून जातंय. खरं आहे राजन, त्या लबाड कोल्ह्यानं केवळ अंधाराचा फायदा घेतला. पुसाटीकडच्या करवंदीच्या जाळवंडातून तो निसटला. हीच आमची बदकिस्मत. कविराज, कधी कधी मनुष्याच्या हातून एखादी चूक घडते आणि तिच्या प्रायचित्ताचं ओझ जन्मभर व्हावं लागतं. आपलं म्हणून जे जपलं ते जिवारी खुपलं, दुसरं काय? शंभूराजे हळहळत बोलले. गेल्या रायगड भेटीत गणोजीच्या जिभेला फड्या निवडुंगाचे काटे फुटले होते. ते सहन न होऊन येसुराणीने आमच्याच मनातली तलवार उपसली होती. भावाची खांडोळी करायला ती पुढे धावली होती. तेव्हाच त्या गण्याला आम्ही जीवदान दिलं नसतं तर आज कशाला हे दिवस दिसले असते. खरे आहे राजन, पण आज एक गणोजी खूप महाग पडतोय. नाही, तसं नाही कविराज. स्वराज्यात आज गणोजी शिर्के ही एक व्यक्ती नाही, तो एक गंजका मुखवटा आहे. त्या मुखवट्याच्या आडोशानं बेचैन झालेले अनेक सरंजामदार आणि लेकराबाळांच्या चिंतेने ग्रासलेले वतनदार आमच्या विरुद्ध एक झाले आहेत. ते दुखणं आजचं नव्हे तर फार पूर्वीचं आहे. ते कसं? हे लुच्चे वतनदार आबासाहेबांच्या काळात सुद्धा आतून खूप दुःखी होते. ते आमच्या आबासाहेबांच्या मृत्यूची वाटच बघत होते, पण ते हयात होते तोवर त्यांच्या करारी स्वभाव पुढं त्यांना गप्प बसण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. पुढं काय? ह्या शिवपुत्राला बदफैली, व्यसनी, लहरी मानून आम्हाला वेडही ठरवायचा खूप प्रयत्न झाला. पण त्या जुन्या कावेबाज म्हाताऱ्यांच्या पगडीतले पीळ हा संभाजी जाणून होता. आधी आम्हाला जिवे मारायचे 3 प्रयत्न वाया गेले. पन्हाळ्यावरचा हा कावा 4था आणि अखेरचा होता. एकदा दुपारी कराडच्या बाजारातून नागोजी मानेचा मस्त वाल काठेवाडी घोडा दिमाखात चालला होता. तितक्यात त्याला समोर गिरजोजी आणि अर्जोजी यादव बंधू घोड्यावर येताना दिसले. तसा नागोजीने आपल्या घोड्याचा लगाम खेचला. यादव बंधूंची गंमत उडवायला तो बोलला, का रे यादवांनो, मिळाला का तुम्हाला संभाजीकडून तुमच्या वतनाचा कागद? आमच्या वतनाचा निवाडा जुना आहे, मिळतीलच की सही शिक्क्याचे कागद? गिरजोजी बोलला, मूर्ख आहात. भोसलेच्या अवलादीनं कधी कोणाला अशी वतन करून दिलीत का? परका असून त्या पाठशहाला आम्हा वतनदारांची दया येते, पण ह्या भोसल्यांना नाही. नागोजीनं बोलता बोलता सहज बुद्धिभेदाचं झर यादव बंधूंच्या मेंदूत कधी उतरवलं हे त्या दोघांनाही समजलं नाही. ते दोघंही हिरमुसले. गिरजोजी अतिशय निराशेने बोलला, जाऊ दे सुभेदार, आमचं तकदीरच खोटं, रास खराबीची. का रे? गेल्या वेळी शिक्कामोर्तब होणार होते बघा, पण त्याच 2 दिवसात थोरले महाराज गेले. अर्जोजी बोलला. त्या दोघांकडे फाट चदमीपणाने हसत नागोजी बोलला, आता धाकट महाराज जाण्यापूर्वी कागद तेवढी रंगवून घ्या. सरकार, असं वाईट का बोलता? यादव बंधूंनी एकदम विचारलं.
नागोजीने जीभ चावली. अचानक आपण भलतेच काहीतरी बोलून गेलो याची त्याला जाणीव झाली. स्वतःला सावरत तो म्हणाला, वेळ काही सांगून येते का रे बाबांनो? जोवर शंभू जिथे आहे तोवर वतन पदरात पाडून घ्या. जी गोष्ट गणोजीला टाचा घासून मिळत नाही ती यमाईच्या कृपेनं तुम्हाला मिळणार आहे. म्हणूनच बाकीची सारी कामं बाजूला टाका. धाकट महाराज तिकडे कुठं आहेत, पन्हाळगड, विशाळगड की शृंगारपूर, जिथं असेल तिथं जाऊन त्यांचा पाय धरा. नाहीतर दैव देतं नि कर्म देतं तसं एक दिवस पस्तावाल. कानसाहेब काय बी करा, पण त्या संब्याची खांडोळी करा आणि त्या दगलबाज बंधू मांत्रिका कलुषाची मुंडी छाटा. गणोजी अगदी घाईला आला होता. दुखावलेल्या गणोजीचं टकुर जाग्यावर नव्हतंच, पण मुकरब खानासाठी सुद्धा दिवस चांगले नव्हते. सकाळीच पाचशाचा खलिता येऊन धडकला होता. पाचशाने संतापून त्याला लिहिले होते, केवढ्या उमेदीनं आम्ही तुम्हावर नजर लावली होती, पण आपल्यासारख्या अल्लाच्या दूताकडून जिंकलेला पन्हाळा निसटून जावा आणि आपण सलामीलाच शिकस्त खावी याचं दुःख बहुत आहे. खुदा करो आणि त्या संभानेच तुम्हाला पकडून ठेवल्याची बुरी खबर कानावर न पडो. मुकरब खानाने दुपारचा खाना घेतला नाही. तो खूप भडकला होता. आधीच पन्हाळ्याच्या अपयशाच्या जखमेनं तो कमालीचा दुखावला होता. आपल्या तळावरून घोडा फेकत तो जेव्हा आपल्या साथीदारांसह बाहेर पडायचा तेव्हा गुरकावल्या नजरेनं डोळ्यांसमोरच्या पन्हाळ्याकडच्या पहाडाकडे पाहायचा. हातातून थोडक्यात निसटलेल्या यशाची आठवण झाली की तो मनातून खूप रुष्ट व्हायचा. शेख मुकरब खानाच्या अंगातले दख्खनी रक्त त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. गोवळकोंड्याच्या कुतुबशाहीत तो स्वकष्टाने प्याद्यापासून सेनापतीच्या पायरीपर्यंत जाऊन पोहोचला होता. त्याच्या अंगात एक कसलेला शिपाई आणि अस्वस्थ तडफदार योद्धा अखंड वास करत होता. तो फक्त गणोजी आणि नागोजी या दोघांवर किंवा त्यांच्या पाठीशी असणाऱ्या छुप्या स्वराज्यद्रोही वतनदारांवर अवलंबून राहत नव्हता. त्याने थैलीच्या गाठी सोडून अमाप द्रव्य उधळायला सुरुवात केली होती. सह्याद्रीच्या डोंगरानातून चपळपणे धावणारे आणि सत्य बोलणारे अनेक हेर त्याने आपल्या भोवती गोळा केले होते. गणोजीच्या हेरांकडून येणाऱ्या बातम्या खऱ्या की खोट्या हेही तो आपल्या हेरांमार्फत ताडून पाहत होता. एके सकाळी मुकरब खानाने गणोजीला बोलवून घेतले. विचारले, क्यू गणोजी राजे, तुमच्या त्या संगमेश्वरात संभाजीने आणि कलशाने खूप खूपसुरत वाडे बांधले आहेत आणि बगीचे तयार केले आहेत म्हणे. तिथल्याच त्या बागेतल्या झुल्यावर हवा खाताना त्या संभाला गिरफ्तार केलं तर कसं शक्य आहे ते सरकार? गणोजी हसत बोलला. अहो, तो संभा म्हणजे वाहता वारा, पण गेल्या वर्षी त्यानं संगमेश्वरातच महिनाभर डेरा टाकला होता म्हणतात. यंदा शक्य नाही वाटत. संभा म्हणजे बिरबिरतं पाखरू आहे, तिखट करवती चोचीचं. गणोजींकडून नकळत शंभूराजांच्या होणाऱ्या प्रशंसेकडे दुर्लक्ष करत मुकरब खानाने विचारले, जेव्हा केव्हा तो संभा कोकणातून विशाळगडाकडे निघतो तेव्हा तिकडे जाणारी वाट कोणत्या गावावरून जाते? उघड आहे, संगमेश्वरावरूनच. मुकरब खान मनाशी हसला. बोलला, गणोजी, तुम्ही तर पहाडी लोक, साधा व्यवहार कळत नाही तुम्हाला? एखादा वाट सुरू जेव्हा एका गावान दुसऱ्या गावाकडे निघून जातो तेव्हा वाटेतल्या गावात तो लोटाभर पाण्यासाठी एखाद्या सराईत थांबत असेल, झाडांच्या सावलीला दुपारचा दमून भागून घटकाभर आराम तरी करत असेल. म्हणजे तुम्हीच तर सांगता ना संगमेश्वरला संभाचे आणि कलशाचे मोठे वाडे आहेत म्हणून. गणोजी धीम्या पण शांत सुरात बोलला. मुकरब मिया, हातात फारशी तलवार धरायचा या गणोजीला सराव नसे नका, पण आपली खोपडी तल्लक आहे. तुमच्या त्या खुफिया खबरा आम्हालाही कळतात बरं. हा संभा तुमच्या पाचशाला सापडत नाही, त्या दुःखापायी पाचशा आपल्या डोक्यावर राजमुकुट घालत नाही. आता तर संभा न सापडल्याच्या यशानं तो पुरा खचून गेलाय, हे सारं माहित आहे आम्हाला. आई शिरकाई, एक वाईट घटना न घडली तर बरं. कोणती घटना? वैतागलेला, मनातनं खचलेला तुमचा पाचशा दिल्लीला अचानक निघून नाही गेला म्हणजे मिळवली. श्रावणातल्या कोवळ्या उन्हाला हिरमुसला बनवत वरून काळपट ढग निघून जावा, अगदी तशीच अवस्था मुकरब खानाची झाली. गणोजीच्या पाठीवर प्रेमाने हात ठेवत आणि त्याला जवळ ओढत मुकरब खान कानात गुजगुजला. बात तुम्हीच छेडली ते एक बरं झालं. खरं सांगू, पाचशा माझ्यावर सुद्धा फक्त आणखी काही दिवस भरवसा ठेवेल, नाही तर वो दिल्ली की तरफ निकल जाएगा. मुकरब खानाचे शब्द ऐकून गणोजी अगदीच रडकुंडीला आला. तो खानाच्या हातापाया पडत म्हणाला, एकदा का तुम्ही मंडळी दिल्लीकडे वळला तर आम्ही मेलो. तिकडं वारणेच्या खोऱ्यात पोरं मक्याची कणस म्हणजे तुमचा तो बुट्टा कसा खातात माहिती आहे का? हिरव्या पाल्यासह दगदगत्या शकोटीत ती कंस करपतात, आतून उखडवतात, पुन्हा साफ करून जिवंत निखाऱ्यावर बाजून मीठ लावून चवीनं खातात. तसंच संभा आम्हा खानदानी वतनदारांना चवीनं गिळेल एवढा आम्ही सतावलंय त्याला. फिर करना क्या होगा? त्याला लागल्या हातानं या भूमीतून घेऊन जा, जिंदा किंवा मुर्दा. एवढं न कराल तर मात्र आम्ही मेलोच. मुकरब खान कसनुसा हसत बोलला, गणोजी, तुम्ही आम्हाला किती मदत कराल यावरच आमचं यश अवलंबून आहे. आजूबाजूच्या डोंगरदऱ्यात
आजूबाजूच्या डोंगरदऱ्यात स्वारी शिकारीसाठी केव्हाही बाहेर पडावे लागेल तेव्हा जागोजागी आपल्या नात्यागोत्याची आणि प्रेमाची माणसं आणि त्यांची जनावरं तयार ठेवा, असा हुकूम मुकरबने गणोजी आणि नागोजीला दिला होता. त्यातच दख्खन मधल्या दीर्घ वास्तव्याने गाजलेला पातशाह यश लवकर हाताशी लाभले नाही तर चालू साली दिल्लीकडे निघून जाईल अशी भूमिका ही सर्वत्र उठली होती. त्या वार्तेने तर गणोजी आणि नागोजीसह सर्व वतनदारांची धोत्रे पिवळी व्हायची वेळ आली होती. सारेच बेचैन झाले होते. गणोजी आणि नागोजीने गावोगावच्या वतनदारांना गुप्त चिठ्ठ्या लिहिल्या होत्या. त्या नेमक्या देशमुख आणि देशपांड्यांच्या हातामध्ये जाऊन पडल्या होत्या. तुम्ही मराठे असा नाहीतर ब्राह्मण, पोट तर देवाने सर्वांनाच दिलं आहे. पोटाबरोबर पोटच्याचे ही बघावं लागतं. पुढच्या पिढ्यांच्या हितासाठी वतनं हवीत. आपण सर्वजण वंश परंपरागत इज्जतदार वतनदार आहोत. वतनदाराला कोणी राजा नसतो. आपणच आपल्या गडीचे राजे असतो. आपल्या 12-12 पिढ्यांपासून 12-12 मुलकातल्या पातशहाने आम्हाला वतनं आणि सरंजाम बहाल केले होते. शिवाजी आणि संभाजी आणि त्यांचं स्वराज्य ह्या तर कालच्या तकलादू गोष्टी. त्याआधी हा सारा मुलक आमच्याच बापजाद्यांचा मालकीचा होता. एवढंच कशाला, आजच्या रायगडावर नव्हे तर कालच्या त्याच रायरीवर आम्हा वतनदारांचं राज्य होतं, मालकी होती. म्हणूनच वतनदारांनो एक व्हा, नेक व्हा. खानांना मदत करून आपल्या खानदानी बाणा दाखवून द्या. मुकरब खानाने पाठीमागे खूपच लकडा लावला. त्याच्या मोहिमेची नेमकी दिशा कळली नव्हती. पण सच्चा सूर समजत होता. खानाच्या आदेशानुसार पन्हाळगडाच्या पलीकडे भोगावतीच्या खोऱ्यात, विशाळगडाच्या पलीकडे अनुस्कुरा घाटाजवळ वारणेच्या खोऱ्यात, पेटलोनजवळ इतकेच नव्हे तर शृंगारपूरच्या बाजूला जळलेल्या शिरकानातही गुप्त संदेश जाऊन पोहोचले होते. वरून शिवाजी आणि संभाजी नावाचा जोगोस करणाऱ्या परंतु आतून वतनाच्या तुकड्यासाठी टाचा घासणाऱ्या जुन्या वतनदारांच्या वाड्यांपर्यंत गुप्तदूत जाऊन पोहोचले होते. घोडी तयार ठेवा. कदाचित समुद्राकडे एखाद्या सौदागराच्या मागावर निघावे लागेल. दट्टीकट्टी घोडी तयार ठेवा. शिधा सामानाचीही तयारी ठेवा. कोल्हापूर पासून ते कराडपर्यंत मोगली वाटेने नागोजी मान्यांचे पथक सारखे धावपळ करत होते. पातशाही सेवेची मोठी संधी चालून आल्याचे नागोजी सारख्या हुशार मुरब्बी वतनदाराने केव्हाच ओळखले होते. त्यामुळेच मुकरब खानाची थुंकी झेलण्यासाठी तो एकसारखी धावपळ करत होता. आपल्या इष्टमित्रांना, आप्तसंबंधींना तो जागवत होता. मल्हारराव, कृष्णाजी, ह्या बुरुजाचं बांधकाम 2 दिवसाच्या आतच आमच्या डोळ्यांसमोरच पूर्ण व्हायला हवं. त्याची पूर्तता झाल्याशिवाय मला हा विशाळगड सोडता यायचा नाही, संभाजीराजे बोलले. सरकार, आमच्यावर थोडासा भरोसा ठेवा की. माझा भरोसा तुझ्यावर आहे रे, पण त्या औरंगजेबाच्या जातीवर नाही, संभाजीराजे उद्गारले. आपले सारे किल्ले आणि तटबंदी अशा मजबूत बांधूया की आपल्या एकेका किल्ल्याकडे बघता बघता औरंगाची जिंदगी संपून जावी. एखाद्या उंच पाटीच्या थोराड गोडीला लसत तिच्या शेजारी तिचे शिंगरू उभे राहावे तसे सह्याद्रीच्या एका प्रचंड रांगेचे बोट धरून विशाळगड उभा होता. सह्याद्रीच्या आन पर्वतराजीपासून तुटलेल्या त्या किल्ल्याच्या मधल्या अरुंद दरीतल्या लांबुडानेच एक छोटीशी पायवाट करून दिलेली. 11व्या शतकात होऊन गेलेल्या भोजराजाने प्रथम हा रानटी किल्ला बांधला. त्या किल्ल्याचे लष्करी हालचालीच्या दृष्टीने आगळे महत्व होते. येथूनच कोकणात उतरण्यासाठी प्रभावली व देवड्याकडे जाणारे अत्यंत अरुंद आणि भयावह रानवाटा होत्या. येथूनच आंबा घाटावर आणि अनुस्कुरा घाटाकडे जाणाऱ्या दुसऱ्या रहदारीवरही चांगले नियंत्रण ठेवता येत होते. प्रचंड चक्रीवादळामुळे घराची दारे खिडक्या उघडून त्या वाजत राहाव्यात. त्याचप्रमाणे औरंगजेबाचे अंतिम आक्रमण आता अगदी उंबरट्यावर येऊन पोहोचले होते. चाकण, शिरवळ, सातारा व कराड, इस्लामपूर ते कोल्हापूर पर्यंतची सारी मुघलिटांनी मराठ्यांच्या स्वराज्याकडे गुरकावल्या नजरेने बघत होती. काबूल, कंदार पासून ते बंगाल आणि खाली माळव्यातील बुरहानपुरापर्यंत पातशाला कोणी शत्रू उरला नव्हता. आता औरंगजेब मस्तावला होता. त्याने दक्षिणांच्या मैत्रकडीतील गोळकोंडा आणि विजापूर नेस्तनाबूत केले होते. आता त्याने आपला मोहरा संभाजीकडे आणि त्याच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या सह्याद्रीकडे वळवला होता. दख्खनच्या मातीला वास लागला होता. आता महायुद्धाचा अंतिम चरण लवकरच सुरू होणार होता. त्याचा शेवट औरंगजेब अगर शंभूराजे दोघांपैकी कोणातरी एकाच्या मृत्यूने होणार होता. मुंडा दरवाजाजवळ संभाजीराजे आणि कविकलश उभे होते. त्यांच्यासोबत विशाळगडावरचे मल्हार, रंगनाथ आणि कृष्णाजी कोंडा हे अधिकारीही हजर होते. पूर्वी खेळणा या नावाने प्रसिद्ध असलेला विशाळगड आता जीर्णशीर्ण झाला होता. मुंडा दरवाजाच्या पाठीशी उभा असलेला जुना मोठा बुरुज गेल्याच महिन्यात आपोआप ढासळून पडला होता. जर यदा कदाचित मधला लांबूड ओलांडून कोणाच्या फौजा पुढे तर त्या बुरुजाला पडलेल्या खिंडारातून गडावरच्या बारूदखान्यापर्यंत सहज पोहोचू शकत होत्या. आताची युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेता हा धोका परवडणारा नव्हता. हा गड वैऱ्याच्या ताब्यात जाणे म्हणजेच मोगलांचा लोंढा दक्षिण कोकणात घुसायला राजमार्ग प्राप्त होणे. 4च दिवसामागे शंभूराजांनी इथल्या वाड्यात बेलदार आणि गवंड्यांची तातडीची बैठक बोलवली होती. बुरुज बांधायला किती दिवस लागतील असा जेव्हा त्यांनी प्रश्न केला तेव्हा किमान 2 महिने असे उत्तर राजांना मिळाले. त्याबरोबर राजे पेटलेल्या पलितासारखे भडकले, गरजले, ही गती आम्हाला परवडणारी नाही. अवघ्या 2 रात्रीत आणि 2 दिवसात हा बुरुज बांधून पुरा व्हायलाच हवा. राजांच्या आदेशानुसार अनुस्कुरापासून ते
आणि साखरप्यापर्यंत गावोगाव स्वार धावत गेले. मिळतील तेवढ्या बेलदारांना आणि गवंड्यांना लागल्या पावली माघारा घेऊन आले. गडावरची 3000ची शिबंदी ही आपल्या शिपाईगिरी विसरली होती. स्वराज्याची अडचण पाहून त्यांनी तलवारी बाजूला ठेवल्या होत्या. पारी खोरी हातात घेतली होती. एकच झुंबडगाई उडाली होती. पत्थरावर पत्थर चढत होता. ओला चुना माता माता अनेक बैलांच्या जोड्या चराचर वाकत होत्या. 2 दिवसात आणि 2 रात्रीमध्ये बुरुज बांधणे ही गोष्ट किती कठीण आहे याची जाणीव राजांनाही होती. म्हणून तर बैठक पार पडल्यानंतर त्यांनी कलशांना हळूच सवाल केला, कविराज खरं सांगा किती दिवसात काम पूर्ण होईल? कलश कसनुसे हसत बोलले, राजन, भरल्या नदीला तुंबा घालणं एक वेळ बरं, परंतु गडाच्या या कातीव कड्यावर दगड चढवणं महाकठीण आहे. 2 दिवसात हे काम पूर्ण करणं देवालाही शक्य नाही. कशासाठी मोडता घालता कविराज? राजे उकडले. राजन, पुढचे ऐकून तरी घ्या. आपण स्वतःच अशी जागतिक गस्त घालत बसलात तर मात्र हे कठीण कर्म 4 दिवस आणि 4 रात्रीत निश्चित उरकू शकते. शंभूराजे खूप चिंतेत दिसले. ते म्हणाले, कविराज, आपल्या वैऱ्याला धामणीचे पाय फुटले आहेत. मोठ्या जंगाला सुरुवात होण्यापूर्वी आम्हाला आमच्या सेनापती सकट सर्व सरदारांना काही महत्वाच्या सूचना द्यायच्या आहेत. रणनीती ठरवायची आहे. त्याची फिकीर करू नका राजन. आपल्या हुकुमानुसार 4 दिवसानंतर रायगडाकडे जाता जाता संगमेश्वरला जी मसलत करायची आहे तिची तयारी पूर्ण झाली आहे. हरकारे गेले सगळीकडे? बिलकुल. उगाच आपापली ठाणी सोडून सर्वांना नका बोलवू, अन्यथा आम्ही मसलतीमध्ये मग्न राहू आणि तिकडे वैरी डाव साधायचा. तसं व्हायचं नाही राजन. आपण दिलेल्या सूचनेनुसार अगदी निवडक सरदारांना संगमेश्वरात बोलवलं आहे. पाचाडहून सेनापती माळोजी घोरपडे येणार आहेत. शिवाय आपल्या इच्छेनुसार धनाजी आणि संताजी या जवान पोरांना खास बोलावलं आहे. छान. तुम्ही आम्ही शिर्क्यांच्या परगण्याची वाट लावली तेव्हापासून गणोजी आणि त्याचे भाऊ शेपट्या जळालेल्या कोल्ह्यासारखे बेताल झाले आहेत. परवाचा पन्हाळगडचा प्रसंग आठवतो ना? राजांना चांगली यशसिद्धी लाभावी, औरंग्यासारख्या काळाचे संकट दूर व्हावे म्हणून आशीर्वाद द्यायला समर्थ रामदासांचे शिष्य रंगनाथ स्वामी येणार होते. त्यांच्या संगमेश्वरात भेट होणार होती. राजांना उन्हाची तिरीप लागू नये म्हणून किल्लेदारांना तिकडे कड्यावरच एक बिचवा उभारला होता. त्या बिचव्यात बसलेल्या शंभूराजांची नजर समोरच्या बुरुजाच्या बांधकामाकडे लागली होती. गेल्या 3 दिवसांमध्ये अहोरात्र प्रयत्न करून मजुरांनी आणि लष्करी गड्यांनी मोठाच पराक्रम केला होता. बुरुजाचे बरेचसे बांधकाम उरकले होते. मात्र उरलेली कामगिरी आजच्या रात्रीच पार पाडणे गरजेचे होते. राजांनी बंदोबस्त पक्का केला होता. समजा उद्याच विशाळगडावर मुघलांनी धावा घातला तर किल्ल्यावर पुढे 6 महिने पुरेल इतका धान्यसाठा आणि दारुगोळा तयार ठेवला होता. शंभूराजे भारावल्या शब्दात बोलले, कविराज, एकदा संगमेश्वराच्या मसलतीत दिशा ठरली की दुश्मनाला महिन्याभरात गाडू. काहीही झालं तरी त्या जालम अजगराच्या विळक्यातून महाराष्ट्र देश जास्तीत जास्त 1-2 महिन्यात मुक्त करायचा आमचा मनसुबा आहे. बिलकुल राजन. पण कविराज, सततच्या 7-8 वर्षांच्या आडव्या उभ्या मोहिमेंनी रयतेचे फार हाल झाले आहेत. त्यांना बियाणं द्या, सरकारातनं विहिरी खोदायला द्रव्य पुरवा. पण कविबुवा, मला खात्री आहे. कोणती राजन? एकदा हा औरंग्या आम्ही संपवला की चालू वर्ष पर्जन्य खूप चांगला, म्हणजे अगदी धो धो करून बरसणार आहे. दसऱ्या दिवाळीला आपल्या स्वराज्यात पीक इतकं नेटकं येणार की धान्यानं खळी भरून वाहतील. नक्की राजन, पण आपण इतकी चिंता का करावी? शंभूराजांनी वर आभाळाकडे नजर केली. वरच्या पांढऱ्या ढगांचा पुंजका डोळ्यात सटवला. ते सुस्कारा टाकत बोलले, कविराज, आम्ही कधीच नाराज झालो नाही. आजवर अनेक संकट आम्हाला गिळायला आली, पण भवानीच्या कृपेनं आम्ही त्यातून तरून गेलो. मात्र शेवटी हा मनुष्यदेह कधी ना कधी मन अडखळतं. एकच सवाल करतं, दैव नेहमीच ह्या संभाजीशी वक्री डावपेच का खेळतं? मोठा घास मुखात जाण्याआधीच तो गळून का पडतो? राजन, गलबलून गेलेल्या शंभूराजांकडे कविराज फक्त पाहत राहिले. आणखी एक दीर्घ श्वास सोडत शंभूराजे बोलले, कविराज, आठवताना तो जंजिराच्या वेढा? कोंडाजी बाबांसारख्या स्वराज्य प्रेमींना तिथल्या समुद्र किनाऱ्यावर आणि आपली प्राणफुलं उधळून टाकली होती. शेवटी प्रभू रामचंद्रांचं नाव घेतलं, भरल्या खाडीमध्ये सेतू बांधायला सुरुवात केली. आणखी फक्त काही दिवसांची सवलत मिळाली असती तर आम्ही स्वतः टक्कर देऊन जंजिराची बुलंद तटबंदी उद्ध्वस्त करून टाकली असती. पण तोवर महाराष्ट्रावर मोगली फौजेचा पूर्ण घोंगावता यावा ना. पर्यायानं हातचं यश बाजूला सारून दुसरीकडे धाव घ्यावी लागली. आमच्या नशिबी शेवटच्या क्षणी हे नेहमीच असं का घडतं? मुठीत येतं आणि नाहीसं होतं. बोलता बोलता शंभूराजे मधूनच बुरुजाच्या कामाकडे नजर टाकायचे. तसे कामावरचे मजूर स्वार शिपाई गडबडून जायचे. तेव्हा कृष्णाजी कोंडा महाराजांना येऊन मुजरा करत बोलला, राजे, आज रात्री काम पूर्ण करायची जोखीम आमची, पण आपण असं जास्त वेळ इथं ठिया देऊन बसाल तर उगाच आमची मजूर माणसं गडबडतात, गोंधळतात. उद्या पहाटे तुम्ही संगमेश्वराकडे जायला निघायच्या आधी हे काम पुरं होईल. कविराज आणि शंभूराजांनी एकमेकांकडे हसून पाहिले. दोघांनी बिचवाची सावली सोडली. राजे बोलले, कविराज, इथं आल्यापासून जीवाला सारखं वाटतं पावनखिंडीला एकदा भेट द्यावी. जरूर राजन. लागलीच राजांचा लवाजमा मुंडा दरवाजापासून उजव्या बाजूला गंजीकडे
गिरजोजीच्या माळाकडे निघाला. तितक्यात लगबगीने गड चढून येताना ओळखीचे 2 चेहरे दिसले. त्या पाहुण्यांच्या आगेमागे त्यांचे नोकरचाकर धावत होते. राजांची पावलं थबकली. ज्यांनी चढण पार करून वर येणाऱ्या पाहुण्यांकडे पुन्हा एकदा रोखून पाहिले तर अर्जोजी आणि गिरजोजी यादव दोघेही त्वरेने येत असल्याचे दिसले. दोघा बंधूंनी पाचडच्या राम मंदिरासह राजमंदिरासह स्वराज्यातील अनेक बांधकामे पूर्ण केली होती. त्यामुळे त्यांच्या बाबत राज परिवाराला एक आपलेपणा होताच. त्यांना तेथे अनमान धपक्या पोचल्याने पाहून शंभूराजांनी हसत विचारले, यादवांनो, इथल्या बुरुजाचं बांधकाम आम्ही काढल्याचं तुम्हाला कसं कळलं? राजे, आपली पडतील ती कामं आम्ही नेटानं ओळखली, पण आमचं एकच काम आपल्याकडे वर्षानुवर्ष गोतं खातंय. बोला. थोरल्या राजांच्या काळात कराड आणि औंधचं वतन आमच्या नावे करून द्यायचं पक्क ठरलं होतं, पण अचानक महाराज गेले आणि कागद करायचे राहून गेले. अर्जोजी यादव बोलला. त्यात कसली एवढी घाई यादव? शंभूराजे काहीशा नाराजीने बोलले. माफ करा, तसं नाही सरकार, आपली चूक नाही, पण आमचंच नशीब खोटं. जेव्हा जेव्हा आमचं काम मोक्यावर येतं तेव्हा तेव्हा काहीतरी न्यारं घडतं. ते कसं? थोरले महाराज आमच्या नावे कागद करून देणार होते आणि त्याच वेळी दुर्दैवाने ते आजारी पडले. त्यातून ते उठलेच नाहीत. आता पण तशीच परिस्थिती आहे. न राहून गिरजोजी बोलून गेला, पण आपली चूक लक्षात येताच त्याने जीभ दाबली. काय म्हणायचं आहे तुम्हाला यादव? तसं काही नाही, पण शिर्क्यांच्या पाहुणे मंडळी वाईट साईड बोलतात. राजा आणि राज्य शाबूत आहे तोपर्यंत लिखापडी करून घ्या असं सगळेच म्हणतात. गिरजोजी खिन्न. शंभूराजे काहीच बोलले नाहीत. ते फक्त इतकेच म्हणाले, उद्या रात्री किंवा परवा दिवशी भल्या सकाळी संगमेश्वरात पोचा. तिथे खंडोबल्लाळ येणार आहेत. चिटणीसांच्या उपस्थितीतच तुमचं उरलं काम एकदाच मार्गी लावू. दुपारी राजा आणि कविराज घोडखिंडीकडे जाऊन पोचले. पांढरपाणी आणि गजापूरच्या खिंडीच्या दरम्यान ती घोडखिंड होती. 14 जुलै 1660 या दिवशी वीर बाजीप्रभू देशपांडेंनी धुवाधार पावसात ही खिंड प्राणपणाने लढवली होती. सिद्धी जोहरकडून होणारा पाठलाग रोखण्यासाठी मर्द बाजीप्रभूने ही घोडखिंड रोखून धरली होती. आपल्या मोजक्याच सोबत्यांबरोबर तो शत्रूशी निकराची झुंज देत होता. 2 वेळा शत्रूची ताजी कुमक आली, पण बाजीप्रभू हटला नाही. बाजी आणि त्याचा भाऊ फुलाजी दोघेही अचाट आणि अफाट शक्तीनं झुंजतच राहिले. शेवटी शिवाजीराजे गडावर पोचल्याची तोप जेव्हा ऐकू आली तेव्हाच त्या दोघांनी प्राण सोडले. ती ऐतिहासिक घोडखिंड आणि आता पावनखिंड या नावाने ओळखली जात होती. तिथे कारवी आणि करवंदीच्या रानात बाजी आणि फुलाजींच्या 2 दगडी समाध्या बांधल्या गेल्या होत्या. ती 28-29 वर्षापूर्वी घडलेली घटना शंभूराजांच्या अंतर्मनात तरंग उठवत होती. त्या प्रभू देशपांडेंच्या समाधीवर फुलांचा अभिषेक करताना शंभूराजांना भरून आले होते. सूर्य मावळतीकडे कलू लागला होता तेव्हा गलबलत्या मनाने शंभूराजे गडावर परत आले. पुन्हा गड उतरून समोरची दरी पार करत ते सह्याद्रीच्या समोरच्या सुळक्यावर चढले. तेथून उंचावरून आजूबाजूच्या खोल दऱ्या दिसत होत्या. दरीत अंधार भरत चालला होता. शंभूराजांची नजर समोरच्या किल्ल्याकडे, वड्याच्या माळाकडे गेली. त्या माळानेच एक कातीवकडा खाली उतरत होता. त्या उतरत्या डोंगरकड्याकडे शंभूराजांनी कविराजांचे लक्ष वेधले. तिथल्या अजरस्त दगडांनी आणि उतरत्या कडसरीने वेगवेगळी रूपे धारण केली होती. अगदी समोरचा काही भाग घोड्यांच्या आकाराचा होता. त्याच्या पाठीमागच्या उतरणीने हत्तीचा आकार धारण केला होता. मागोमाग तुटक्या कड्यांना काही माणसांचे आकार प्राप्त झाले होते. त्या रानात वावरणारे गुराखी आजूबाजूच्या पंचक्रोशीतील लोकांची एक वेगळीच भावना होती. मागे कधीतरी कोणा अज्ञात शक्तीने तिथून चाललेली लग्नाची एक वरातच गडप केली होती म्हणे. त्यामुळेच त्या डोंगररानाला हत्ती, घोडे आणि उंटासारखा आकार प्राप्त झाला होता. लोकांनी त्या कड्याचे नाव वरात कडा असे ठेवले होते. बकरीच्या कोकरासारखी मावळतीची काही किरणे वरात कड्याच्या अंगाखांद्यावरून खेळली आणि लुप्त झाली. आजूबाजूच्या रानात गच्च अंधार भरला होता. शंभूराजांची नजर मुंडा दरवाजाच्या बाजूला गेली. तिथे शेकडो पलिते आणि चुडे पेटले होते. रात्रीच्या अंधारात बुरुजांचे काम सुरूच होते. शंभूराजे दमदार पावले टाकत किल्ल्याची चढण चढू लागले. त्यांना उद्या पहाटे संगमेश्वराकडे तातडीने निघायचे होते. पुढची राजकारणे नियोजन त्यांची वाट पाहत खोळंबलेली होती. जेवण वेळ संपून बराच उशीर झाला होता. स्वार शिपाई झोपेच्या अधीन झाले होते. जनावरे खुंटाळ्यावर माना घासत तर काही रवंत करत खुशाल पडून होती. रातवाऱ्याला विलक्षण गती आली होती. तंबुडेरांच्या दोरांना ओढ बसत होता. मुकरब खानाला काही केल्या झोप येत नव्हती. गेल्या 2-3 दिवसामध्ये गणोजी शिर्के त्याच्याकडे वारंवार खेपा मारत होते. दोघे एकमेकांच्या डोक्यात डोके घालून तासनतास बसत होते. खान नाना शंका विचारत होता तर शिर्के लांडगा मलकापूर ते विशाळगडाच्या दरम्यान आहे. तिथल्या किल्ल्याचे बांधकाम उरकून कुठेही गेला तरी संगमेश्वरावरूनच जाईल असे पैजेने सांगत होता. मुकरब खान उष्ण उसासे टाकत रसद पाण्याचे काय असे विचारी तेव्हा पूर्वीचा आमचाच मुलूक आहे तो, माणसं आमची आहेत, महत्वाच्या कामासाठी तयार राहा असे नातलगांना मी आधीच निरोप दिलेत म्हणून गणोजी सांगत होता. खानाकडून शिर्के द्रव्याच्या थैल्या नेत होता. काही गडबड सुरू होती खास. आज उद्या रात्री अगर दिवसा कधीही निघावे लागेल, गणोजी हळूच सांगत होता.
त्या साऱ्या गोष्टी आठवून खानाने बैचेनीने खुशी बदलली. त्याने कणात खिडकीतून बाहेर नजर टाकली. बाहेरच्या चांदण्यात पन्हाळचा डोंगर दिसत होता. तो डोळ्यात सलू लागल्याने मुकरबने आपले डोळे मिटले. तर कधी न पाहिलेली संभाजीराजांची अंधुक पण बेरकदार चर्या खानाच्या मनचक्षूंसमोर उभी राहिली. ना मनाला आराम होता ना शरीराला. इतक्यात त्याच्या गोटाबाहेर घोड्यांचे पाय वाजले. मुकरब खान झटकन उठून आपल्या तंबूच्या दारातून बाहेर डोकावला. तेव्हा समोरून 2 हरकारे धावतच त्याच्याकडे आले. त्यांनी बोलण्यात जराही वेळ न घालवता एक खलिता खानाकडे सुपूर्त केला. तात्काळ मशालीच्या उजेडात उभ्याच त्याचे वाचन झाले. तो मजकूर ध्यानात येताच मुकरब खानाच्या डोक्यात केस उभे राहिले. वजीरे आजम व असद खानचे पत्र त्याने पुन्हा एकदा वाचून घेतले. पॅरे शेख निजाम मुकरब खान, पाचशा सलामतचा तुम्हाला तातडीचा संदेश आहे. आपल्या डोळ्यात नेहमीच धूळ फेकणारा तो जहागीरदार रायगड सोडून विशाळगडाच्या मुलकाकडे एकटाच वावरत असल्याची पक्की खबर खाविंदाकडे येऊन पोहोचली आहे. तो बेरकदार आहे, बेपरवा आहे. पुढच्या हमल्यासाठी आपल्या किल्ले बुरुजांची दुरुस्ती करून घेण्यात मशगूल आहे. त्याच्यासोबत असणारी फौज संख्येने तोकडी आहे. तरी आपण हा पैगाम पोचताच तातडीने निघावं. हातून अल्लाह तालाची खूप सेवा घडणार आहे. म्हणून जीवाची पर्वा न करता थोडं धाडस दाखवावं. त्या दुष्ट जमीनदारास लागलेच गिरफ्तार करावं. त्या कापरावर एकदाचा सूड उगवा. मुकरब खान आपल्या धाडसामुळे अल्लाह तालाचे आणि दस्तूर खुद्द आलमगीर पातशाचे रात दिन डोळे लागून राहिले आहेत. याची पलभरही तुम्हाला भूल न पडावी. त्या धाडसी मोहिमेच्या केवळ कल्पनेच मुकरब खानाची मुद्रा मशालीसारखी उजळून निघाली. बावरा झाल्यासारखा तो आपल्या गोटातल्या मेंढ्यांना आवेगाने कवटाळू लागला. तिथल्या तिथे बेचैन होऊन येरजऱ्या घालू लागला. त्याने आपल्या सर्व बहादूर स्वार शिपायांना तात्काळ जामेनिमे करायचा हुकूम दिला. त्याची उमर 55 वर्षाची असली तरी शरीर खूपच काटक आणि सडपातळ होते. आपल्या पोटावर किंवा पार्श्वभागी मेद वाढू न देता त्याने स्वतःला चपळ ठेवले होते. तो तात्काळ आपल्या डेऱ्यातून बाहेर पडला. दबक्या पण निर्धारी सुरामध्ये बाकीच्यांना हाका देऊ लागला. जागो जागो. थोड्याच वेळात इखलास खानासह मुकरबचे सारे पुत्र, स्वार शिपाई, यार दोस्त आणि सुमारे 3000ची फौज त्याच्या गोटासमोरच्या मोकळ्या पटांगणात गोळा झाली. गणोजी शिर्के आणि नागोजी माने यांना आत तातडीने बोलावून घेण्यात आले. मुकरब खानाने गणोजीला मिठी मारली. खान त्याला चकळ्या सुरात बोलला, गणोजी, तू आमचा भाईबंदच वाटतोस. तुझी खबर पक्की आहे. पाचशाचा खलिता पोचला आहे. माझ्या हेरांनी सुद्धा खबर काढली आहे. चला जल्दीनं आजच्याच रात्री आगेकूच करू. थोडक्यात मसलत आटपली गेली. मुकरब खानाने नागोजीला सांगितले, नागो मराठा, आपण आता या वक्तालाच तातडीने कराडकडे निघा. कराडच्या ठाणेदाराला लागलेच जागे करा. तिथं आजूबाजूच्या ठाण्यावरून असतील त्या साऱ्या फौजा गोळा करा. किमान 10 ते 15,000 सैनिकांची तयारी ठेवा. वखत सांगून येत नाही. त्याही स्थितीत मुकरब खानाच्या तोंडावर यशाच्या केवळ कल्पनेनेच हास्य पसरले होते. मुकरबने आपल्या सर्व बेचक मोरक्यांना आत तंबूत बोलावून घेतले. वजीराच्या तातडीच्या पत्राची कल्पना दिली. तो कळकळीने बोलला, यारो, आता झोप, अन्न, पाणी या सर्व गोष्टी विसरा आणि माझ्या संगेत चलू लागा. वक्त बुरा आहे. रस्ता तर खूप कठीण आहे. आतल्या नदीच्या पात्रामध्ये बड्या सुसरींनी नंगा नाच घातला आहे. त्याची पुरेशी कल्पना असतानाही जाणून बुजून आपणाला भरल्या नदीमध्ये उड्या ठोकायच्या आहेत. खान साहब, जोश में होश मत खोइए. पाठमागून एक रुंद जोरकस आवाज कानावर पडला. कौन है वो? मुकरब भडकला. एक जुना जाणता विजापुरी सरदार उठून उभा राहिला आणि खानाला स्पष्ट सांगू लागला, खान साहेब, आपल्या बहादुरीबद्दल आणि इराद्याबद्दल आम्हाला कोणालाच शक नाही. पण विजापूरकरांची सेवा करताना या इकडच्या पहाडी मुलकाच्या आजूबाजूने मी अनेकदा सफर केली आहे. जेव्हा पन्हाळ्याहून शिवाजीचा पिछा करीत विशाळगडापर्यंत सिद्धी जोहरची फौज गेली होती, तेव्हा त्यात मी एक सामान्य स्वार होतो. अवघी 20ची उमर होती माझी. मैंने मेरी आंखों से देखी है वो भयानक पहाड़ी. आप क्या कहना चाहते हो? इतना ही, ये पहाड़ी नहीं पाताल है. तो बुड्ढा सरदार सांगू लागला, खान साहेब, तिकडे वाटेत आंबा घाटी जवळून जाणारे कडे उतारावरचे रस्ते असे अरुंद आणि कठीण आहेत की तिथे आजूबाजूच्या डोंगरखिंडीचा झाडीचा आसरा घेऊन फक्त 30-40 मरगटे एकत्र आले आणि त्यांनी फक्त गोपनीने दगड मारले तरी ते लाखाच्या फौजेला सहज शमशान घाट दाखवू शकतात. सरदारजी, या झुट्या बावऱ्या कहाण्या बंद करा. मुकरब खान ओरडला. मुकरब, आप नाही जानते, ह्याच पहाडी मुलकात उंबरखिंड नावाची आणखी एक खिंड आहे जिथे त्या पापी शिवाने. मुकरब खान झटकन उठून उभा राहिला आणि तो गरजला, बस, आता यापुढे एक लफ्जही कोणी उच्चारता कामा नये. मुकरब खान थोडा पाठीमागे उंचवट्याच्या जागेकडे तरातरा निघून गेला. तेथून आपल्या पथकांना हळी देत
तो मेरे दोस्त ह्या आजाशी मोहिमेवर जगण्यासाठी नव्हे तर मरण्यासाठीच बाहेर पडायचा आहे. ज्याचा माझ्यावर आणि अल्लावर भरोसा आहे, सिर्फ त्यांनीच माझ्यासोबत वाट चालावी. ज्यांची काळजं भेडबकरीची आहेत त्यांनी खुशाल गोटात ऐशोआराम करत राहावं. लागलीच मुकरब खान तंबूतून वाऱ्यासारखा बाहेर पडला. समोरच्या मेढीला बांधलेल्या आपल्या धिप्पाड पाठीच्या घोड्यावर त्याने उडी ठोकली. त्याच्या सोबतीनेच इखलास खान आणि गणोजीचा घोडाही रात्रीचाच पुढे धावू लागला. आता कोणासाठी थांबायची मुकरब खानाची तयारी नव्हती, परंतु त्याच्यातल्या करारी योद्ध्याने आपल्या लष्करात नेहमीच कडक शिस्त रुजवली होती. स्वार शिपायांना आणि जनावरांनाही नेहमीचे ताजे तवाने ठेवले होते. त्यामुळेच मुकरब खानाच्या बरोबर त्याचे निवडक 2000 घोडेस्वार अंधार कापत वेगाने पुढे धावत होते. सोबत 1000चे पायदळी होते. आपण कदाचित मागे राहू म्हणून प्यादे घोड्यांसोबत अक्षरशः मागे पळत होते. मध्यरात्रीच फौज वाघबिळाची खिंड चढून वर गेली. संभाजी सापडला तर काय बहार येईल या केवळ कल्पनेने गणोजीला गुदगुल्या होत होत्या. उजवीकडे ज्योतिबाचा डोंगर उभा होता. त्या दिशेला पाहत गणोजीने घोड्यावरनं ज्योतिबाचे नाव घेतले. तो देवाला नवस बोलला. केदारी राया, त्या हलकट संब्याला सापडू दे रे एकदाचा. 151 तोळ्याचा सोन्याचा हार घालीन मी तुझ्या गळ्यात. मुकरब खानाचे नशीब थोर होते. सोबतीला अंदोकसे का होईना चांदणे होते. त्या उजेडात फौज वेगाने वाट कातरत होती. नावली जवळ मराठी लष्कराचा एक बेडा होता. तेथून पन्हाळ्याचा पायथा जवळ 3000चे लष्कर जळून गेले तर कदाचित गाव पारावरची कुत्री जागी होतील. पन्हाळ्याच्या पायथ्याच्या शंभूराजाच्या जागत्या सैनिकांना वास लागेल म्हणूनच गणोजी खूप काळजी घेत होता. त्याने नावलीच्या पलीकडून 2 कोसावरून देवाळे गावच्या आडरानातून मुकरब खानाची फौज खुबीने पुढे काढली. मुकरबने हुशार तिरंदाजीची टोळी पुढे पाठवली. वाटेतल्या वाड्या वस्त्यात कुत्री भुंकू लागली. लगेचच त्यांनी निशाणा लावायचा. भुंकत्या कुत्र्याचा जबडा बाणाने बंद करून टाकायचा. आता केवळ मरायच्याच भावनेने बाहेर पडलेला मुकरब खान भानावर आला. त्याने आपल्या तल्लक मेंदूचा उपयोग केला. चालते लष्कर मध्येच थांबवले. मुकरबने आपल्या चुलत भावाला फरमावले, उजाडायच्या आधी तळावर मागे जा. तू माझ्या तंबूमध्ये माझ्याच बिछायतीवर झोपून राहा. 4 दिवस वैदू आणि हाकीम बोलव. आपली फौज कराडला निघून गेली असून स्वतः मुकरब खानच बिमार आहेत असा देखावा तू निर्माण कर. आजूबाजूच्या रानाला, वाऱ्याला, मनुष्य मात्राला बिलकुल कळता उपयोगीचं नाही की मी दूर कुठं कोणाच्या शिकारीवर निघून गेलो आहे. पुन्हा गोडी माणसे पुढे नेटाने धावू लागली. पहाट होते न होता सुपात्रे, बांबवडे आदी गावे पाठीमागे पडली. धावणाऱ्या घोड्यांचा वेग इतका जोरदार होता की उजाडता फौज बहिरेवाडीची खिंड ओलांडून तिथल्या डोंगर माथ्यावर जाऊन पोहोचली होती. आजूबाजूला दाट वृक्षराजी होती. मात्र तिथल्या उंच टेकाड्यावरून 7-8 कोसांवरचा मलकापूर गाव दिसत होता. तिथल्या महादेवखडी नावाच्या डोंगराकडे गणोजी बावरून पाहत होता. त्याचा ओढलेला चेहरा पाहून मुकरब खान त्याला खेटूनच उभा राहिला. गणोजीच्या कांद्यावर प्रेमाने हात टाकत मुकरबने विचारले, क्यू गणोजी राजे, क्या बात है? खान साहेब, पेच दांडगा आहे. मलकापूर जवळच्या ह्या सरळ घोडवाटेने पुढे कठीण उताराचा आंबा घाट लागतो. एकदा तो पार केला की सरळ आपण संगमेश्वराच्या आसपास कोकणात उतरू शकतो. तो चलिये. गणोजीची पावलं तिथेच अडकळली. तो दम खात बोलला, ह्या सरळ वाटेऐवजी दुसरी एक जंगलवाट आहे. डाव्या हाताला दूरवर लागणाऱ्या अनुस्कुरा घाटानेही आपण कोकणात उतरू शकतो, परंतु या रस्त्याने 1 रात्र 1 दिवस ज्यादा प्रवास करावा लागेल. तर मग सीधी मलकापुरातून जाणारी वाट बरी? तेच सांगतो खान साहेब, हा रस्ता सरळ आहे पण सोपा नाही. चिंतेचे सुस्कारे सोडत गणोजी बोलला, ह्याच मलकापूर जवळ कवी कलशाची प्रसिद्ध पागा आहे. मलकापूर ते आंबाघाट या दरम्यान अजूनही कलशाचा अव्वल 7000 घोडा गस्त देत या वाटेवर खडा आहे. आम्ही इतर वेळी कलुषा दुष्ट आहे, बदफैली, रंडीबाज आहे असे लाख म्हणू, पण त्या गंगेकाठच्या भटाने इकडे मात्र मोठी धाडसी फौज बांधली आहे. विशेषतः त्या फौजेत या जंगलाच्या अनेक धनगर वाड्यांवरील धनगरांचा चपळ पोरांची त्याने भरती केली आहे. ही पोरे शरीराने इतकी मजबूत, काटक आणि चपळ असतात की ती झाडावरून त्या झाडावर सहज माकडासारख्या उड्या घेऊ शकतात. नद्यांच्या भरल्या पुरातून लिलिया पोहू शकतात. जिथं घोरपडी पोचणार नाहीत असे कातीव कडेही ते सहज चढून जातात. शिवाय खान साहेब, तो संभ्या आमचा वैरी असला तरी मूर्ख नाही. क्या कहना चाहते हो गणोजी? खान साहेब, संभाजीच्या ह्याच मलकापुरी फौजेवर खूप भरवसा आहे. समजा आम्ही या वाटेनं लपत पुढे जायचं ठरवलं आणि एकदा जर का ह्या मलकापुरी फौजेला वास लागला तर आपल्या या 3000च्या फौजेपैकी औरंगजेबाकडे जाऊन खबर सांगायला एकही बंदा जित्ता उरणार नाही. इतके धट्टेकट्टे लढवे आहेत हे फौजी. सांगतो काय खान साहेब, या रणातली ही पोरं इतकी चपळ आहेत की 3000च काय पण 30,000 फौजेच्या नाकात ही सहज दम भरू शकतात. यांच्या जीवावर कोल्हापूर पन्हाळ्याबाबत संभाजी निर्धास्त आहे. मुकरब खानाने काहीसा विचार करून गणोजीला विचारले, फिर क्या? त्या संभ्याला अनुस्कुऱ्याच्या घाटी माहित नाहीत?
आहे त्याही वाटी त्या नादानाला पक्की कल्पना आहे, त्यामुळे घाटाच्या खाली निश्चितच त्याचे काही गस्तीचे पथकं असतील, परंतु त्या बाजूला कोकणातले काही देसाई दळवी असे जे वतनदार आहेत त्यांच्याशी माझा पूर्वापार दोस्ताना आहे. खान साहेब, हाच रस्ता मला खूप भरवशाचा वाटतो. तो कसा? डोळ्यांपुढचा आंबाघाट सोडून अनुस्कुराची आडवाट कोण धरेल? स्वतःहून कोण कशाला एका दिवसाचा मुक्काम वाढवेल असाच कोणीही विचार करणार. शिवाय अनुस्कुरा घाटाकडचा उतार महाकठीण, तिकडच्या जंगलातून दिवसाही खाली जायला वाट सोडू घाबरतात, त्यामुळे एखादी फौज त्या वाटेने खाली उतरेल असं भयंकर स्वप्न त्या संभ्याला कधीच पडणार नाही. आणि खान साहेब, गेले कित्येक महिने मी पाचशानाने तुम्हा सर्वांना हात जोडून सांगतो आहे, संभाजीला समोरून वार करायची सैतानी स्वप्न विसरून जा, ते तुमच्या बापाच्यानं जमणार नाही. तो फिर क्या करना होगा? खान साहेब, आमचा इतिहास सांगतो, शूर बहादूर मराठ्यांच्या छात्या समोरून आलेल्या तलवारीने कधीच तुटत नाहीत, मात्र त्यांच्या पाठीत खुपसलेला गद्दारीचा खंजीर खूप खोलवर रुतून बसतो. त्या खंजीराला आपल्याच माणसांचे हात लागले तर मिळणार यश खूप मोठं असतं. याने की आता बिलकुल विचार करू नका, समोरची आंबाघाटाची वाट विसरून जा, माझ्या मागोमाग या. अनुस्कुराच्या घाटानं धाडसानं खाली उतरू, ध्यानीमनी नसताना त्या दुष्ट संभाजीच्या पाठीपर्यंत पोहोचू. दोन्ही वाटांचे फायदे तोटे नीट समजावून सांगितले. खानाच्या साथीदारांनी उभ्या उभ्या झाडाखालीच मसलत पार पाडली. सर्वांचे एकमत झाले. मुकरब खानाच्या फौजेसाठी आंबाघाट म्हणजे हमखास मृत्यूचा जबडा होता. तेथील 7,000ची मलकापुरी फौज मोगलांच्या स्वप्नात सुद्धा घाट उतरू देणार नव्हती. अनुस्कुराकडच्या खिंडी आणि रस्ते खूप कष्टदायक होते. तो घाट ओलांडताना काही जण पाय घसरून कदाचित मरणार होते, मात्र तिकडचे निश्चित यशाचे काही झरोके सर्वांना खुणावत होते. मुकरब खान झटकन घोड्यावरून खाली उतरला. अतिशय भावनाविवश होऊन त्याने गणुजीला मिठी मारली. त्याने गणुजीच्या तोंडाचे पटापट 4 मुके घेतले. डोळ्यातले आवरत आणि गणुजीला तसाच उबदार मिठीत कवटाळत मुकरब खान बोलला, गणुजीराजे, लोक सांगतात तुम्ही त्या शिवाजीचे जावई आहात, त्या संभाचे साले आहात. असाल ही, मला काय त्याचं, पण खुदाची कसम खाऊन सांगतो गणुजी, गेल्या जन्मात तुम्ही नक्कीच माझे सगळे भाईजान असाल. भल्या पहाटेच्या आधीच बुरुजाचे काम पूर्ण झाले. तसा कामाट्यांना मजूर सैनिकांना हुरूप चढला. आई भवानीच्या शिवाजी राजांचा, शंभूराजांचा जय जयकार विशाळगडाच्या दरी मध्ये घुमला. शंभूराजांना आणि कविराजांनाही रात्रभर झोप नव्हती. थांबायला वेळ नव्हता. राजांच्या बाबतीत तर अलीकडे रोज झोपेचे खोबरे होऊ लागले होते. पहाटेचेच मल्हार रंगनाथ आणि कृष्णाजी कोंडांसोबत तर शंभूराजे गडावरच्या मशिदीमध्ये गेले. 300 वर्षामाग ह्या आयटिंग्या रानात मलिक उत्तुजारला त्याच्या 7,000 सैनिकांसोबत कंठस्नान घालण्यात आले होते. बहामनी स्वराज्याचा सेनापती असलेल्या मलिक उत्तुजारला भीतीदायक आरोळ्या कोणीही ऐकल्या नव्हत्या. बेवारस मलिकला कोणी वाली उरला नव्हता. परंतु त्यानंतर ह्याच पहाडाच्या दराखोऱ्यात राहणारे रहिवासी पुढे धावले होते. ज्या दगडावर मलिकचे रक्त सांडले होते ते दगड लोकांनी श्रद्धेने आणला. त्यावर एक मस्जिद बांधून काढली. त्या मलिकला पीर बाबा या नावाने लोक ओळखू लागले. मुसलमान आणि हिंदूही त्याच्या दर्शनाला विशाळगडावर धावू लागले. त्याच्यासाठी कोंबड्यांचाच खच पडू लागला होता. त्याच्या दर साल उरूस सजू लागला होता. तो दिनदुबळ्यांच्या नवसाला पाहू लागला होता. पुत्रप्राप्ती असो, घरची इडापिडा असो, गुराख्यांची गुरढोर साऱ्या रानाचा आता मलिक रूपी पीर बाबाच रखवाला बनला होता. शंभूराजांनी मनोभावी पीराची पूजा केली. तो गडामाळाचा काळ दरवाजापासून मागच्या प्रचंड माळेने पर्वत उतरू लागले. त्यांच्यासोबत त्यांचा आवडता अश्व पाखरा चालला होता. कविराज होते. बोरी करवंदीच्या अवघड वाटा उतरत सुमारे 1000ची फौज कोकणाकडे त्वरेने धावत होती. वाटेने जागोजाग कमरेतके उंच गवत भेटत होते. त्याची टोकदार कुसळे राजांच्या मखमली जग्याला दसत होती. आतासे फटफुटू लागले होते. अंधार डोहात बुडालेले डोंगर मानावर काढू लागले होते. वाट उतरता उतरता कवी कलश बोलले, राजन, आम्ही असं ऐकलंय की येसुबाबीही रायगडाहून संगमेश्वराकडे यायला निघाल्यात. संभाजीराजे दिलखुलास हसतले आणि बोलले, जाऊ दे कविराज, शेवटी बायकाच त्या. इतर वेळी आपल्या अस्तित्वानं लढाईचं मैदानही मारतील. अगदी इकडचा डोंगर तिकडं करतील. मात्र नवऱ्याच्या अंगात एवढासा जरी ज्वर भरला तरी त्या कमालीच्या हळव्या बनतात. समजलं नाही राजन? जे आमच्या ध्यानी नसते ते त्यांच्या मनी वसते. अलीकडे तर आमच्या येसूच्या मते जिथे 2 नद्या एकमेकीला मिळतात अशाच संगमाच्या ठिकाणाजवळ म्हणे आमचं नशीब नवं वळण घेतं. आता औरंग्याशी आमचा कडो विकोडीचा अखेरीचा संघर्ष लवकरच जडणार आहे. अशा वेळी संगमावरच्या महादेवाची महापूजा करावी अशी त्यांची इच्छा आहे. शिवाय आपल्या मोजक्या साथीदारांशी आमची महत्वाची मसलत ही आहे. तेही महत्वाचं निमित्त आहे त्यांना. पण संगमावर आपलं आयुष्य वळण घेतं असं कसं म्हणता आपण? बघा ना, कृष्णेचा आणि वेण्णेचा माहुली जवळचा तो संगम, तेव्हा आमच्या अंगात तारुण्याचा कैफ होता. काहीतरी अचाट धाडस करून मोगलांच्या पोटात घुसून त्यांच्या पालखीचा आम्हाला गोंडा पळवायचा होता. काहीतरी अप्राप्य असं मिळवून आमच्या आबासाहेबांचे डोळे दिपवून टाकायचे होते.
त्याच एका वेड्या धुंदीत आम्ही माहुलीच्या संगमावरून दिलेर खानाला जाऊन मिळालो. मात्र आमच्या फसगतीची जाणीव आम्हाला बहादूरगडा जवळ झाली. बहादूरगड म्हणजे आणखी एक संगम भीमा आणि सरस्वती जलधारांचा. कविराज भारावून बोलणाऱ्या शंभूराजांकडे पाहतच राहिले. शंभूराजे पुढे म्हणाले, संगमेश्वर म्हणजे पुन्हा अलकनंदा आणि वरुणेचा आणखी एक संगम. आमच्या महाराणींना वाटतं तिथं संगमावरच्या महादेवाला आम्ही दुधाचा अभिषेक घालावा. त्या शांतीनं आमच्या जीवनाला काहीतरी प्रतापी कलाटणी मिळेल, इडापिडा टळेल. येसुबाईंच्या पवित्र भावनेला कवी कलशांनी हसत दाद दिली. तेव्हा शंभूराजे बोलले, खरे सांगू कविराज, आता ह्या अंधश्रद्धेवर, पूजा अनुष्ठानावर आमचा काडीचा विश्वास उरलेला नाही. मात्र माणसाची जातच राक्षसांपेक्षा जेव्हा दुष्टाव्यानं वागू लागते, माणसाचा माणसावर भरोसा उरत नाही, तेव्हा गोंधळून गेलेला मनुष्य त्याचं सैरभैर झालेलं मन कशाचा तरी आधार शोधतं. कवी कलश कसनुसे हसले, बोलले, खरे सांगू राजन, आपल्या इतक्या दिवसांच्या सहवासानंतर माझीही काही मतं बनलीत. तुम्हाला आपल्याच आप्तस्वकीयांच्या दुष्टपणाची इतकी बाधा झाली आहे की त्यापुढे स्मशानातली भूत सुद्धा फिकी पडतील. राजांची फौज निमा डोंगर उतरून खाली आली होती. त्या निसरड्या वाटेवरून घोड्यावरून बसून खाली उतरणं कोणालाच शक्य नव्हतं. त्यामुळे जनावर माणसांच्या सोबतीनं चालली होती. शंभूराजांचा लाडका पाखऱ्या आज त्यांच्याशी पुन्हा लगट करू पाहत होता. त्यांच्या अंगाला अंग देत होता. त्या मुक्या जीवाला काय सांगायचं आहे तेच राजांना कळत नव्हतं. ते अनेकदा सुवर्णांचे अलंकार घातलेले पाखराचे मुस्काट आपल्या छातीजवळ धरत होते, त्याचे लाड करत होते. आता चांगलेच उजाडले होते. कवी कलश डोळ्याच्या कोणातून शंभूराजांकडे पाहत होते. मनातले बोलावे की बोलू नये असा त्यांचा गोंधळ उडाला होता. तरीही धाडस करून ते काळजीच्या स्वरात बोलले, राजन माफ करा, याआधी सेवकानं आपला हुकम कधीच मोडला नाही. पण शंभूराजांनी बावरून कलशांकडे नजर टाकली. तेव्हा कलश हळू पण स्पष्ट स्वरात बोलले, राजन, आम्हाला आज अगदी मनापासून वाटतं आपण आज आम्हाला पुढे सोबत नेऊ नका का? असं मध्येच अडकळायला तुम्हाला काय झालं कविराज? अहो, महाराणी संगमेश्वरी येणार आहेत, तिथं अभिषेकही होणार आहे. तुमच्यासारखा धर्मकर्म जाणणारा जाणता मनुष्य सोबत असणं केव्हाही चांगलं. राजन, आपण विसरलात की काय? आपल्या हुकुमानुसार 3-4 महिन्यामागं ह्या कनोजी भटानं शेंडीला गाठ बांधली होती, हातात तलवार धरली होती. धर्मकर्म विसरून आता फक्त छात्रधर्म स्वीकारला आहे. तरीही कविराज, नको राजे, आंबा घाटाच्या रक्षणाची जी जोखीम आपण आमच्या खांद्यावर ठेवली आहे तीच पार पाडीन म्हणतो मी. वेळ सांगून येत नाही. परवा पन्हाळ्याच्या आक्रमणासाठी अचानक गरज बसली तेव्हा मलकापूरच्या पाग्यातला 3000 घोडा घेऊन धावलोच ना आम्ही तिकडे. तसंच एखादं संकट उद्या उद्भवलं तर त्यासाठीच मला माझ्या लष्करात राहू द्या. कलशांच्या सद्भावनाचे राजांना कौतुकच वाटले. ते म्हणाले, कविराज, तुमच्या प्रांजळपणाची आम्हाला कल्पना आहे, पण काळजीचं तसं कोणतंच कारण नाही. आंबा घाट तर मजबूत आहे. पलीकडे अनुस्कुऱ्याचा घाट उतरल्यावर गोव्याच्या रस्त्यावर राजापुराजवळ आमची 5000 फौज रात्रंदिवस गस्त घालते. त्या पलीकडे मळेघाट, तिवारा, आंबा, साऱ्या घाटमाथ्यावर आमच्या मजबूत चौक्या पहाऱ्या आहेत. इतकेच नव्हे तर जयदुर्ग, दंडाराजपुरी, हरिहरेश्वर अशा सागर किनाऱ्यावरही पहाऱ्यांची पकड पक्की आहे. इथल्या किल्ल्यांबाबत तर विचारायलाच नको. ह्या इथल्या जंगल रानावर, दऱ्याखोऱ्यांवर आमचा इतकी दहशत आहे की ह्या रानात खाली उतरवायला गरुडही घाबरतात. तर मग घारी गिधडांचं काय तमा? बोलता बोलता फौजेनं काजळी नदीचे छोटेसे पात्र ओलांडले. दूर साखरपा गाव दिसू लागला. शंभूराजांच्या अंगातून ओसरणारा उत्साह आणि निर्धार पाहून कविराजांची मनकळ खुलली. ते बोलले, तरीही राजन, राहू दे कविराज, तुमची चिंता समजली. संगमेश्वराची पूजा अर्चा ह्या गोष्टी फार महत्वाच्या नाहीत, पण औरंग्यानं अकलूज जवळ येऊन तळ दिला आहे. सह्याद्रीच्या हिरव्या रानात आता लवकरच युद्धाचा भडका उडणार आहे. त्याच्या तयारीबाबत अंतिम मसलत करण्यासाठीच तर आपण सारे संगमेश्वरात फक्त अर्ध्या दिवसासाठी भेटणार आहोत. तिथं तुमच्यासारखा जाणता माणूस हजर राहणं केव्हाही चांगलं. तुमच्या तल्लख मेंदूतून नव्या काही कल्पना, सूचना आल्या तर त्या आमच्या दृष्टीनं खूप महत्वाच्या राहतील. जशी आपली आज्ञा राजन, कविराज बोलले. संगमेश्वरातले वातावरण मोठे प्रसन्न आणि आल्हादायक होते. एकेकाळी रामक्षेत्र या नावाने प्रख्यात असलेली ही छोटीशी नगरी हिरव्या वृक्ष राजांमध्ये विसावली होती. गावाच्या सभोवतीने अनेक उंच आणि जुनाट वृक्ष उभे होते. तर गावात उतरत्या छपराच्या घरांबरोबर नारळ पोपळीचे आगरेही सुखाने नांदत होती. बऱ्याच दिवसाने संभाजीराजांच्या वाड्यात सकाळपासून मोठी वर्दळ सुरू होती. राजांसमवेत सुमारे 2000 लष्कर आजूबाजूला तळ ठोकून होते. गेल्या वर्षी उन्हाळ्यात राजे वरच्या कसब्यात येऊन उतरले होते, तेव्हा त्यांच्या वाड्याचे डागडुजीचे काम सुरू होते. म्हणूनच त्यांनी कसब्यातील रंगोबा सरदेसाईंचा प्रशस्त लाकडीवाड्यामध्ये मोठा मुक्काम ठोकला होता. त्या वेळेसारखा उत्साह मात्र आज दिसून येत नव्हता.
युद्ध जवळ येत चालले होते, त्या दृष्टीने चपळ हालचाली करणे आणि पुढच्या व्यूहरचना आखणे आवश्यक होते. त्यामुळे शंभूराजे खूप गडबडीत होते. संगमेश्वर गावच्या वरच्या टोकाजवळ कसब्याच्या मागे महादेवाचे छोटेखानी देऊळ होते. तेथे एका बाजूने शृंगारपुराहून वरुणा नदी वाहत होती, तर दुसरीकडून तिला अलकनंदा येऊन मिळत होती. डोंगर उतारातून उड्या घेत धावत येणारे, पुढे दगड्या दोंड्यातून खळखळ वाहणारे शुभ्र आणि थंडगार पाणी संगमेश्वराच्या ऐश्वर्यात भरच घालत होते. तर नेमक्या उलट्या दिशेने जयगडाकडून अरबी समुद्राची एक चिंचोळी खाडी गावाला येऊन मिळत होती. तिच्या काठावर नावाडी बंदर उभे होते. कधी कधी सागराच्या भरतीचा जोश असा जोरदार असायचा की दोन्ही नद्यांचे जल पोटात घेऊन भरतीच्या लाटा गोंगावत पुढे यायच्या. सुसाट खारे पाणी गोड्या पाण्याला पोटात घेत धावत धावत महादेवाच्या मंदिराच्या पायरीपर्यंत येऊन पोचायचे. बाजूचे नावडी बंदर रोजच्यासारखे आज खूप गजबजलेले होते. काठावर अनेक तारवे, छोटे मोठे पडाव ही दिसत होते. सागरातून 2 मोठी गलबते आत येऊन बंदराजवळ नांगर टाकून उभी होती. अंगात लाल दंडकी आणि डोक्यावर गोंड्याच्या टोप्या घातलेले कोळी तेथून इकडे तिकडे धावपळ करीत होते. तर घट्ट कासोटा बांधलेल्या कमरेवर माशाने भरलेल्या बुट्ट्या तोलत कुळणी लगबगीने चालत होत्या. कोळ्यांनी आपल्या लाडक्या राजासाठी भल्या सकाळीच माशाने भरलेल्या टोकऱ्या वाड्यावर धाडल्या होत्या. तिथेच किनाऱ्यावर गस्त घालणारे 100भर स्वरांचे पथक उभे होते. ते जागसूत होते. नदीच्या किनाऱ्यावरच नावडी आणि कसब्याच्या दरम्यान राजांचा प्रशस्त वाडा होता. तो हिरव्या झाडीत झाकून गेला होता. स्वतःच्या देखरेखीखाली कलशांनी ह्या वाड्याचे बांधकाम पूर्ण केले होते. वाड्याबाहेर टपोऱ्या गुलाबाची एक बाग होती. काल दुपारपासूनच वाड्यावरच्या हालचालींना गती आली होती. रायगडाहून येसुबाई महाराणी आणि कवी कलशांच्या पत्नी तेजसबाई काल दुपारीच तेथे येऊन दाखल झाल्या होत्या आणि घाईघाईने तडकपणे महादेवाच्या मंदिरात पोहोचल्या होत्या. त्यांनी आजच्या अभिषेकाची आधीच तयारी करून ठेवली होती. शास्त्री, उपाध्याय आणि आपल्यासोबत आणलेले रामदास स्वामींचे शिष्य रंगनाथ स्वामी यांना घेऊन त्यांनी पूजाविधीची तयारी केली होती. आपल्या देवधर्मामुळे राजांच्या राजधर्मात कोणताही व्यत्यय यायला नको याची येसुबाई पूर्णपणे काळजी घेत होत्या. काल मध्यरात्री शंभूराजे जेव्हा आपल्या वाड्यासमोर घोड्यावरून उतरले होते तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी स्वतः महाराणी येसुबाई, सेनापती माळोजी घोरपडे, खंडोबल्ला, धनाजी, संताजी, मानाजी असे सर्वजण उभे होते. सुमारे महिन्याभराच्या अंतराने सर्वजण राजांना पाहत होते. गेल्या काही दिवसांच्या सततच्या जागरणाचा शंभूराजांच्या चेहऱ्यावर खूप परिणाम झाल्याचे जाणवत होते. त्यातच दिवसभराच्या कष्टदायक प्रवासाने ते अगदी चिंबून गेले होते. त्यांचे डोळे तांबूस जाळ आणि खूपच ताणल्यासारखे दिसत होते. खरे तर असेच जावे आणि शयेवर कोसळावे असे मनातून राजांना वाटत होते, परंतु दिवसभर आपल्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या सहकाऱ्यांशी 4 शब्द बोलणेही महत्वाचे होते. बैठकीवर स्थानापन्न झालेल्या राजांचे लक्ष प्रथम सेनापती माळोजी घोरपडे यांनी वेधून घेतले. घोरपडे काका म्हणजे थोरल्या राजांच्या काळातले जुने हाड. 70त उमर पोचून सुद्धा ते शरीरयष्टीने टणक आणि कमालीचे जिद्दी दिसत होते. समाधानी मनाने शंभूराजे बोलले, माळोजी काका, आपण आणि बाकीचे सारे आलात, खूप बरं वाटलं. गेल्या 8 वर्षात खूप झगडलो, झुंजलो. आता फक्त पाचशावर एक अखेरचा हमला चढवायचा आहे, थोडंसंच रेटायचं आहे. राज, जसा सुसरी मगरींनी भरलेल्या नदीच्या पात्रात पाय ठेवायला वाट सुरू घाबरतो, तशी गेल्या 8 सालात ह्या दऱ्या डोंगरात स्वतः येऊन उतरायची हिंमत त्या औरंग्याला आपण होऊ दिली नाहीत. ही तुमची केवढी दांडगी बहादुरी. अनेक दिवसांच्या भेटीनंतर राजांशी खूप बोलावी असे संताजी, धनाजी आणि खंडोबल्लाळ सारख्या तरुण पोरांची अनिवार्य इच्छा होती. मात्र त्यांचे तांबूस जाळ नेत्र अतिश्रमाने थकलेली मुद्रा पाहून तरुणांनी आपला विचार मनातच दाबून ठेवला. सेनापती घोरपडेंनी काळजीने राजांकडे पाहिले. ते येसुबाईंना बोलले, राजांना आता विसावा घेऊ दे, उद्या बक्कळ कामं आहेत. राजे उठले, शयागृहाकडे गेले. त्यांनी बिछायतीवर बसल्या बसल्या येसुबाईंचे गोरे पान मनगट आपल्या हाती धरले. लाडक्या राणीशी खूप बोलावे असे जीवाला वाटत होते, पण गेल्या अनेक दिवसांच्या अखंड जागरणाने अतिश्रमामुळे शरीराने जणू बंड केले होते. बोलता बोलता डोळे मिटतच होते, अंग चिकट झाले होते, स्नान उरकूनच झोपी जायचे होते. फक्त काही पाळांसाठी म्हणून ते पलंगावर कलंडले आणि लागलीच त्यांना डोळा लागला. त्यांना त्या गाढ झोपेतून स्नानासाठी जागे करावे असे येसुबाईंनाही वाटेना. त्यांनी पुढे होऊन हळूच त्यांच्या गळ्यातल्या पाचूच्या माळांच्या रेशीमगाठी सोडल्या. हलक्या हाताने किनकापी कमरदाब काढून घेतला. राजांच्या अंगावर बुट्टीदार शाल पांघरली. त्यांनी जेव्हा राजांच्या अंगावरून हात फिरला तेव्हा तर त्या चरकल्या. तो कोणा राजाचा मुलायम देह नव्हता, तर मातीशी रोज चटक येणाऱ्या कष्टकऱ्याची ती खडबडीत काया होती. राजांच्या अंगात बारीक ज्वर ही होता. येसुबाईंनी तत्काळ वैद्याला बोलवले. राजांना थोडेसे जागे केले. त्यांना औषधी काढा पाजला. राजे पुन्हा एकदा झोपेच्या अधीन झाले. शय्यागृहातली चिरागदाने मालवून येसुबाई राणीसाहेब हलक्या पावलांनी बाहेर बैठकीकडे आल्या. तिथे अजूनही वृद्ध माळोजी बाबा आणि कवी कलश बसून होते. युवराज्ञी बोलल्या, कविराज, राजे खूपच थकलेले दिसतात. भाभीजी, राजांना अलीकडे निद्रानाशानं भंडावून सोडलं आहे, वरून ते खूप तल्लख दिसतात.
मुखावरचा तजेला जराही कमी झालेला नाही, मात्र अनंत चिंतांनी त्यांचा जीव आतून पोखरला आहे. कधी कधी उजवा खुबा दुखावतो, खोकल्याची उबळही त्यांना त्रासून सोडते. बाहेरच्या अंधारातल्या आकृत्यांकडे पाहत येसूबाई काळजीने बोलल्या, कविराज, घोड्यावर लादलेलं राजाचं हे सिंहासन अजून किती वर्ष घोड्यावरच राहणार आहे? चिंता करू नका बाबीजी, लवकरच अरिष्ट संपतील, सारं काही क्षेम होईल. कर्नाटकाच्या जंगात राजांनी खंदकाच्या पल्याड घोडा फेकला होता. ते जनावर बिचारा जागेच गतप्राण झालं, पण राजांच्या खुब्यापासून मांडीपर्यंत हाड कधी कधी खूप दुखते, असह्य वेदना होतात त्यांना. असो भाभीजी, उद्याची मसलत एकदा पार पडली की सारं सुराला लागेल. भाभीजी, आता फक्त 2 पर्याय उरले आहेत त्या पागल पाचच्या पुढं. एक तर त्याला मुकाट्याने दिल्लीची वाट धरावी लागेल, किंवा इथंच कुठे तर खुदकुशी करून अल्लाला प्यारे होणं भाग पडेल. लय सोसलं पोरानं, आमच्या थोरल्या राजांवरही खूप संकट आली आणि गेली, पण एवढ्या लांब पल्ल्याचं असं अरिष्ट शिवाजी राजांनी बी बघितलं नव्हतं, माळूजी बाबा बोलले. येसूबाईंनी आई भवानीचे नाव घेत डोळे मिटले. आई, सुटू दे गा हा पेच एकदाचा. येसूबाई पुढे म्हणाल्या, उद्या इथल्या संगमेश्वराला आम्ही साकडं घालणार आहोत. आमच्या राजांना कधी सुख मिळायचं? कसलं हे काटेरी आयुष्य आणि कसला हा काटेरी राजयोग? बाहेर धो पाऊस कोसळत असताना पुरंदर राजे जन्मले. आई, या शब्दाची खरी ओळख होण्याआधीच त्या पक्षिणीचे पंख गळाले. माया लावणाऱ्या जिजाऊ साहेब सुद्धा लवकर निवर्तल्या. राजे मोगलाईत गेले. समज गैरसमजाचे काळे ढग आले आणि गेले. केवळ देवाची कृपा म्हणून थोरल्या राजांची आणि युवराजांची पुन्हा पन्हाळगडावर भेट झाली. एक बरं झालं. त्या खुलासेवार भेटीत त्यांच्या मनातला गैरसमजांचा गंज गळून गेला. मात्र त्यानंतर अवघ्या 4 महिन्यातच थोरले राजे अचानक देवाघरी गेले. मग घरचे भेद, भाऊबंदकी, कारकुनांच्या बंडाळ्या आणि त्या सैतानी पातशहाशी गेली 8 वर्ष राजांनी दिलेली टक्कर. कितीही सत्व परीक्षा, कसलं हे वादळी आयुष्य. संकट, अडचणी, कारस्थानं, बदनामी, स्वामीद्रोह असे एका पाठोपाठ एक विषयाचे प्याले रिचवले राजांनी. तेवढी प्रचंड ताकद आणि हिंमत आहे त्यांच्या उरामध्ये. बोलता बोलता येसूबाईंचा स्वर कातर झाला. त्या बोलल्या, त्यांचं कष्ट साहस डोंगरासारखं, पण त्या मानानं यश मात्र खुजा टेकडी एवढं. दुसऱ्या दिवशी शंभूराजे भल्या सकाळी जागे झाले. संगमेश्वराला युवराज्ञी आणि राजांनी पंचामृताचा अभिषेक घातला. धर्मशास्त्र नीट पाळले जात आहे की नाही याकडे स्वतः रामदास स्वामींचे शिष्य रंगनाथ स्वामी आणि कवी कलश लक्ष देत होते. विधिकार्यात येसूबाईंनी मनोपाय भाग घेतला होता. भल्या सकाळी झालेला अभिषेक आणि इतर सर्व धार्मिक विधी न्याहारी आधीच पार पडल्या. शंभूराजांची पालखी आणि येसूबाईंचा मेना वाड्याच्या दिशेने परत फिरला. रंगोबा सरदेसाई आपल्या वाड्याच्या दारात येऊन उभे होते. त्यांच्या परिवाराने राजांची आणि महाराणींची वाट रोखली. रंगोबा आणि विशेषतः त्यांच्या मातोश्री कृष्णाबाई यांचा आग्रह राजांना मोडवला नाही. दही साखरेच्या निमित्ताने का होईना राजांना आणि महाराणींना थोडा वेळ तिथे थांबवावेच लागेल, कोणाच्याही डोळ्यात भरावा असा सरदेसाईंचा तो दुमजली लाकडी वाडा होता. वाड्याच्या पाठीमागे शास्त्री नदी होती. आता खाडीमध्ये भरतीचे पाणी नव्हते, त्यामुळे गुडघाभर गोडे पाणी खळखळ वाहताना दिसत होते. शंभूराजांनी वाड्याच्या भव्य देवघरात जाऊन श्री गजाननाचे दर्शन घेतले. जवळच काही पावलावर कर्णेश्वराचे पुरातन मंदिर होते. शंभूराजे आणि महाराणींनी मंदिरामध्ये जाऊन अगदी थोडक्यातच दर्शन आटोपले. राजांचा लवाजमा आपल्या वाड्यावर घाईने परतला. मावळ खोऱ्यातल्या आणि कोकणातल्या काही वेचक सरदार आणि दरकदारांना राजांनी मसलतीसाठी तिथे बोलावून घेतले होते. शत्रू राज्याच्या वेशीवरच येऊन पोचला होता, त्यामुळे महत्वाच्या किल्ल्यांवरील आणि ठाण्यांवरील सरदार सैनिक यांना जागचे हलू न देता पहारे आणि गस्ती अधिक नेटाने वाढवायच्या राजांनी सूचना दिल्या होत्या. बऱ्याच दिवसांच्या अंतरानंतर काल रात्री 3-1 तासांची सलग निद्रा राजांना लाभली होती. विशाळगडावरच्या जागरणाची रखरख पुरेशी निवली नव्हती. राजांच्या अंगात बारीक ज्वर होता आज, पण त्या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करून त्यांची चाणाक्ष नजर आपल्या सहकाऱ्यांच्या नजरेचा वेध घेत होती. मसलतीस गोळा झालेल्या बुजुर्गांकडे आदराने पाहत शंभूराजे बोलले, आपल्यासारख्या ज्येष्ठांच्या आशीर्वादानं आणि आबासाहेबांच्या पुण्याईनच औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूशी आम्ही गेली 8 वर्ष झुंजतो आहोत. कधी डोक्यावर बर्फाचा थंडगार गोळा ठेवून बचावात्मक झुंज दिली, तर अनेकदा शत्रूच्या लाखो सैनिकांचा नाश करण्यासाठी वाऱ्याच्या पाठीवर स्वार झालो. बुर्हानपूर बागलनपासून ते कारवार गोव्यापर्यंत आणि खाली कर्नाटक जिंजीपर्यंत धावाधावींची झुंज दिली. अनेकदा अंगावर पाण्याचा लोंढा धावून यावा आणि श्वास कोंडून डोळ्यासमोर मृत्यू दिसावा अशी दैवानं गत केली होती. परंतु हंबीरराव मामा, कोंडाजी, मानाजी, रूपाजी अशा 72 सहकाऱ्यांच्या तुम्हा सर्वांच्या जीवावर कित्येकदा आम्ही मोगली सेनासागराचे लोंढे परतून लावले. राजे, आपल्या बहादुरीला आणि चिवट जिद्दीला तुलनाच नाही, सेनापती माहुजी घरपुडे बोलले. खरं आहे घोरपडे काका, एवढं मोठं
लष्कर एखाद्या भूप्रदेशात येतं, इतकी वर्ष झुंजत राहतं आणि त्याचा मुकाबला करण्यासाठी मुंडासे घोंगडीतील फाटकी तुटकी माणसं जिद्दीनं उभी राहतात. प्रसंगी दारुगोळी मिळाला न मिळाला याची पर्वा न करता दगडाधोंड्यांची शस्त्र हाती घेतात. डोंगरखिंडी लढवतात. अशा कडवट दीर्घ प्रतिकाराची आणि झुंजीची उदाहरणं जगाच्या इतिहासात फारच कमी असतील. बोलता बोलता राजे थबकले. त्यांनी दीर्घ श्वास घेतला. ते काळजीच्या सुरात बोलले, मात्र आता दिवस खूप बदललेत. इतकी वर्ष झुंज देऊन आपल्या पदरी अल्पस्वल्प यशही पडलं नाही. त्यामुळे निराशेच्या गर्तेत गटांगळ्या खाणारा पाचशा आता पुरता पागल झाला आहे. येत्या काही दिवसात तो सरळ धावून आमच्या अंगावर येऊन आदळेल, पुढच्या दरवाजानं वा मागच्या दरवाजानं. पण कोंडलेल्या बोक्यासारख्या तो धावल्याशिवाय राहणार नाही. खरं आहे राजे, माळोजी घोरपडे बोलले. त्यात सलग गेली 3 वर्ष महाराष्ट्राला दुष्काळानं ग्रासलं आहे. पाण्याच्या दुर्भिक्षानं, चाऱ्याच्या टंचाईनं जनता जर्जर झाली आहे. गेल्या 3 सालात नवी भरती नाही. अनेक चांगल्या घोड्यांच्या पागा उद्ध्वस्त व्हायची वेळ आली होती. घरामध्ये भाऊबंदकी आहे तर दारामध्ये दुष्काळाचं ऊन. पाण्याअभावी धरतीला भेगा पडल्या आहेत आणि आबाळ तर कोपल्यासारखं दिसतं. मात्र दोस्तांनो, आम्हाकडे अशी 2 अग्निवस्त्र आहेत की ज्यांच्या जोरावर आम्ही पाचशाचा माज सहजरित्या उतरवू शकतो. शंभूराजांच्या बोलाबरोबर तरुण धनाजी, संताजी, खंडो बल्लाळसह सर्वांचे लक्ष त्यांच्या पुढील शब्दांकडे वेधले गेले. येसुबाई महाराणी सावरून बसल्या. काहीशे भावविवश होत शंभूराजे बोलले, आपलं पहिलं अस्त्र म्हणजे शिवप्रभूंची, आमच्या आबासाहेबांची पुण्याई आणि दुसरं अस्त्र म्हणजे सह्याद्रीच्या पर्वतरांगांचा पाषाणी कोट. आम्हाला खात्री आहे की शिवप्रभूंच्या पुण्याईच्या पुरामध्ये औरंगजेब गटांगळ्या खाईल, परंतु समजा त्यातून बचावला, वाचला आणि त्याला अंतिम युद्धासाठी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात आतच स्वतः घुसायची दुर्बुद्धी झाली तर इथले पाषाणाचे कोट आणि कातीवकडे त्याची दामटी करतील. बैठकीवर एक हुकमी तेजस्वी नजर फेकत शंभूराजे बोलले, यार हो, साधन सामुग्रीच्या बाबतीत हा औरंगजेब खऱ्या अर्थी आलमगीरच मानायला हवा. आज तो दक्षिणेत इतके अनेक वर्ष झुंज देत असला तरी त्याचा साम्राज्य विस्तार खूप मोठा आहे. काबूल, कंदारापासून ते बंगाल, आसाम आणि खाली माळव्यापर्यंत त्याच्या दौलत पसरली आहे. त्यातून त्याला कोट्यावधी रुपयांचा सारा मिळतो. त्या मानानं आपलं स्वराज्य खूप लहान. पाचशाच्या 18 सुब्यांपैकी एखाद्या अर्ध्या सुब्या एवढं उत्पन्न कमी. थोरल्या महाराजांनी साठवून ठेवलेल्या खजिनाची आम्ही उधळपट्टी केली नाही. उलट तो खजिना गेली 8-9 वर्ष आम्ही पुरवून खाल्ला. म्हणून तर इतकी वर्ष आम्ही वैऱ्याच्या लष्करी महासागराशी सामना देऊ शकलो. दुर्दैवानं गेल्या 3 वर्षात दुष्काळानं राज्याचं कंबरटच मोडलं आहे. तरीही रणवीरांनो, ज्या जिद्दीनं तुम्ही झुंजता आहात त्याला तोड नाही. आपला महाराष्ट्र सोडता कोणत्याच मुलकानं त्या पागल पाचशाला असं कधी हैराण करून सोडलेलं नाही. शंभूराजांचे डोळे ओलावले. आपल्या भरजरी शेल्याने डोळे कोरडे करत ते बोलले, आज आम्ही या तातडीच्या मसलतीसाठी तुम्हा सर्वांना इथं बोलवलं आहे. यामध्ये माळोजी आणि सुराजी बाबांसारखी ज्येष्ठ मंडळी आहेत. नुकतीच मिसरूड फुटू लागलेले धनाजी, संताजी आणि खंडो बल्लाळांसारखे तरुण वीर इथं हजर आहेत. माळोजी काका, कविराज आणि महाराणी, तुम्हा सर्वांना आम्ही शपथपूर्वक सांगतो, धनाजी, संताजी सारखे हे तरणे बांड शिलेदारच उद्या आमच्या स्वराज्याचा गाडा हाकणार आहेत. यार हो, आजवर आपण या इथल्या मातीवर आणि या राजावर जी निष्ठा दाखवली त्याबद्दल आम्ही आपले लाख आभारी आहोत. शंभूराजांचा स्वर कापरा झाला. माळोजी घोरपडे बैठकीतून उठून उभे राहिले. त्यांचेही मन भरून आले होते. ते म्हणाले, शंभूराजे, आमच्यासारखी म्हातारी हाडं जिवंत असताना आपण थोडेही दुःखी कष्टी होऊ नये. राजे, आपणच आमच्या राज्याचे खरे रखवाले. सर्वांवर आबाळाची माया दाखवणारे थोरले महाराज आम्हाला अचानक सोडून गेले तेव्हा ह्या राज्याचा बोजा आपल्यासारख्या 22-23 वर्षाच्या पोरावर येऊन पडला होता. जुन्या जाणत्या मंडळीने तुमच्याशी सबुरीनं वागून तुम्हाला मार्ग दाखवायला हवा होता, पण अनेक ज्येष्ठ मंडळींना हा पोक्तपणा दाखवता आला नाही. अनेकांनी राज्यद्रोहाचे भयंकर गुन्हे केले. अशा महाभयंकर गुन्हेगारांना शिवरायांनी कधीच माफ केलं नसतं. पण राज्यद्रोह्यांची पूर्वपुण्याई गृहीत धरून आपण त्यांना पुन्हा तीच अधिकार पद बहाल केली. तुम्ही त्यांना अन्नास लावलं आणि त्यांनी अक्षरशः तुमच्या अन्नात विष कालवलं. राजे, एक वेळ दारातल्या वाघ सिंहाशी सहज टक्कर देता येते. हार होईल नाही तर जीत. मात्र घरात माजलेल्या उंदरांचा पूर्ण बंदोबस्त नाही करता येत. राजे, संपूर्ण प्रतिकूल परिस्थितीत आपण कसं झुंजलात, झगडलात हे या म्हाताऱ्यानं जवळून बघितलं आहे. म्हणूनच माझे प्राण आणि माझी तलवार मी आपल्या पायाजवळ ठेवतोय. आपल्या पायांजवळ माळोजीने ठेवलेल्या तलवारीकडे शंभूराजाने पाहिले. त्यांनी तिथेच अर्धवट वाकलेल्या माळोजींचा हात हाती घेतला. त्यांचे आभार मानत राजे कबोलले,
घोरपडे काका, आपण स्वराज्याचे खंदे सेनापती आहात, म्हणूनच उद्या पडेल तिथं धाव घेण्यासाठी पाचारच्या कोटाजवळ मुद्दाम आम्ही आपली नेमणूक केली आहे. काका, आम्हाला खात्री आहे रायगड आपल्या मुठीत सुरक्षित राहील. जरूर जरूर राजे. स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी हा माळोजी घोरपडे आपल्या प्राणाची पर्वा करणार नाही. बोलता बोलता सेनापती घोरपड्यांचा आवाज खूप कातर झाला. ते गलबलत्या मनाने बोलले, नाहीतरी राजे, ज्यानं मराठी राज्याचं सेनापती व्हायचं असतं त्यांनी शेवटी राज्याचं रक्षण करता करता मरणाचा मुका घेत देह ठेवायचा असतो. हा तर अलीकडे या मातीचा उसूलच बनला आहे जणू. नेसरीच्या रानात बहलोल खानाच्या फैजवर आदळून प्रतापराव जळून खाक झाले. त्यानंतर त्यांची तीच रक्तानं माखलेली तलवार पेलत हंबीरराव सेनापती झाले. वाईच्या लढाईत त्यांनी सर्जा खानाशी कडवी झुंज दिली. जय शंभूराजा अशी घोषणा देतच हंबीररावांनी रणांगणावर ध्येय ठेवला. आता तीच तलवार मोठ्या विश्वासानं राजे आपण आमच्याकडे सुपूर्त केली आहे. देवास ठावे उद्याच्या पोटात काय आहे. येणाऱ्या भावी अरिष्टाबाबत संगत वार मसलत चालू होती. विशेषतः रायगड आणि इतर सर्व पहाडी किल्ल्यावर असणारे द्रव्य आणि दारुगोळा याबाबत चिटणीस खंडोबा लाळा आणि महाराणी येसुबाई माहिती देत होत्या. अंतिम युद्धाच्या सिद्धतेसाठी कोणकोणते डाव टाकायचे आणि त्यासाठी किती सामुग्री लागेल याबाबतचे नियोजन शंभूराजे जागरूकपणे करत होते. दुष्काळाने सर्वसामान्य माणसे त्रस्त झाली असली तरी त्यांची शंभूराजांवर आणि महाराणी येसुबाईंवर कमालीची श्रद्धा होती. नव्हे, हेच राजांचे खरे बळ होते. मात्र ज्या वेगाने संभाजीराजांचे जवळचे अनेक नातलग पाहुणे रावळे स्वराज्य सोडून औरंगजेबाच्या जाग्याच्या आडोशाला धावत होते, तो वेग आजच्या मसलतीच्या दृष्टीने खूप चिंतेची बाब बनला होता. मनसबीच्या लोभापायीच अनेक नामचंद मराठ्यांनी आणि ब्राह्मणांनी स्वराज्याशी दगाफटका केला होता. माळोजी काका, काय वाटतं आता तुम्हाला? वाटायचं काय, स्पष्टच आहे. आता सह्याद्री पर्वत आणि त्याच्या पायथ्याचा मुलूक हेच अंतिम युद्धाचं क्षेत्र बनणार आहे. इथंच शेवटची झंगडपकड रंगणार आहे. त्यासाठीच तर राजांनी खानदेश, बागलान, नाशिक भागातल्या आपल्या बहुतांशी फौजा काढून घेतल्या. सारं सैन्य सह्याद्रीकडे वळवलं. येसुबाई बोलल्या. शंभूराजांनी बैठकीसमोर सहज बोलता बोलता एक कच्चा नकाशा काढून दाखवला. ते बोलले, पन्हाळा, शिरवळ, पुणे, चाकण, पनवेल, चौल, हरिहरेश्वर ते पुन्हा संगमेश्वरहून विशाळगड, पन्हाळा असं पोलादाचं एक कड आपण बांधत आहोत. आपला हा चक्रव्यूह भेदून माणूसच काय पण मुंगीलनंही आत प्रवेश करता उपयोगाचं नाही. ते हे बचावात्मक पोलादीकडं असा शिस्तीनं आणि मस्तीनं झुंजत ठेवू की तो बुड्डा पाचच्या इथल्या दगडाधोंड्यांशी अजून किती साले झट्या घेणार आहे तेच आम्ही पाहू. खानदेशातील फौजा मागे गेल्यामुळे मात्र एक प्रकारे मोठे नुकसान झाले होते. तिकडचे अनेक मराठा वतनदार आणि सरंजामदार एका पाठोपाठ एक करून मुघली फौजांना मिळत होते. मोठी गळती लागली होती. शंभूराजांच्या विरोधात सावंतवाडीचा खेम सावंत मुघलांना मिळाला होता. त्याला राजांचे मेव्हणे महादजी निंबाळकर यांची दवा चांगलीच उपयोगी पडली होती. तशी पुण्याकडची जेधे मंडळी स्वराज्याला अनुकूल राहिलेली. त्यांना मनातून शंभूराजे आवडायचे. परंतु पुणे, सातारा, फलटण, अकलूज, तुळजापूर ते उस्मानाबाद पर्यंत एक विषारी वारे वाहत होते. काही स्वार्थी वतनदार पृथ्वीपती पाचच्या समोर संभाजी टिकणार नाही, त्यांचं राज्य बुडणार, मग आपली वतन कशासाठी बुडू द्यायची असा विषारी प्रचार करत होते. काही वतनदारांनी आपल्या भाईबंधांना तशी गुप्त पत्रेही धाडली होती. सह्य पर्वताजवळ सातत्याने आगीच्या खेळात गुंतलेल्या शंभूराजांना ही कल्पना नव्हती. कारण अलीकडे मोगली प्रभावाखाली झपाट्याने जाणाऱ्या घाटमाथ्यावरील विभागातून पत्रे रायगडाकडे पोहोचत नव्हती. हरकरांच्या वाटा बंद झाल्या होत्या. पण वातावरणाचा परिणाम म्हणून की काय, जेध्यांसारखे घरंदाज मराठेही मोगलांना मिळत होते. सुपे आणि पुणे प्रांतात तर खूपच मोठी लागण लागली होती. मोगलांशी होणाऱ्या अंतिम टप्प्यातील प्रचंड लढाईचा वास लष्कराला, राणाला आणि खंद्या पुरुषांच्या मनालाही लागला होता. आज कवी कलशांची गोरीपान मुद्रा खूपच तेजस्वी दिसत होती. त्यांच्याकडे हात दाखवत शंभूराजे बोलले, कविराज, पन्हाळा आणि विशाळगडाच्या जंगली परिसर म्हणजे आमच्या राज्याचा पोलादी बाहू आहे. तुम्ही तिकडे दक्ष राहा, पहारे जागते ठेवा. राजन, आपण निश्चिंत असा. कडवी आणि शहाळी सारख्या जंगली नद्यांच्या पाण्यावर पोचलेल्या घोड्यांनी कधीही पराभव बघितलेला नाही. मलकापूरची पागा हे माझे सामर्थ्य आहेच. पण बोलता बोलता कविराजांनी पाठीवर रुळणाऱ्या आपल्या लांब केसांची गाठ मारली. आपल्या उतरत्या मिशीवर हात ठेवून कलश बोलले, राजे, काव्यानंदाच्या कैपात आपल्या संगतीनं मी सरस्वतीचा देवारा दरवळून टाकला होता. राज्य तुमच्या संगे जगण्यात मला नेहमीच मोठी मौज वाटली. आपल्यासाठी मरण्यात ही सुखाचा स्वर्ग संपादन करू, औरंग्याशी 2 हात करू. राजन, आमच्या बनारसकडे एक कहावत आहे, बिगड़ा हुआ बमन भगवान का होश उड़ा देता है. तर राजन, ये पातशाह तो किस पेड़ का पाला है. पातशाही आक्रमणाचे स्वरूप कसे असेल, पातशाची बलस्थाने कोणती आणि त्याचा कमकुवतपणा काय यावर सांगोपांग चर्चा सुरू होती. युद्धाचे कच्चे नकाशे समोर ठेवले गेले होते. कवी कलश आणि शंभूराजा मुख्यावरच्या प्रत्येक ठाण्याचा विचार करीत होते. शंभूराजांचे तरवटलेले डोळे मात्र पश्चिमेकडच्या किनारपट्टीचा सारखा वेध घेत होते. राजे बोलले, आपली आरंभाची खेळी मात्र अव्वलच ठरली. पातशाह इथं पोचायच्या आधीच आम्ही पोर्तुगीज आणि सिद्धींना चांगलंच ठेचून काढलं होतं. त्यामुळे गेल्या 6-7 वर्षात पातशाह दस्तूरखुद्द दक्षिणेत हजर असतानाही आम्हाला ढुसण्यात देण्याची हिंमत ना पोर्तुगीज
पोर्तुगीजांनी दाखवली ना सिद्धी पुन्हा जंजिऱ्याच्या बिळाबाहेर पडले. मात्र आता परिस्थिती पालटते आहे. आम्हाला वाटतं आपल्या शेवटच्या जीव घेणार रणसंग्रामामध्ये पाचशा जंजिरेकरांना आणि गोवेकरांना फुल्लीवर घातल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. त्यामुळेच सिद्धी आणि पोर्तुगीजांचे पाय वेळेत छाटणं आणि पुन्हा एकदा त्यांना त्यांच्या मुलखात मागे रेटणं हे आपलं कर्तव्य राहील. राजांच्या वक्तव्यावर मस्तलतेमधले सर्व मोरके विचारमग्न दिसले. शंभूराजांनी ओठावरची लव अजून काळी न झालेल्या धनाजीकडे बोट दाखवले. त्याबरोबर धनाजी जाधव झटकन उठून उभा राहिला. राजांच्या आज्ञेची वाट पाहू लागला. राजे बोलले, धनाजी, रत्नागिरीच्या मोकावर तुम्हाला पाय गाडून उभं राहावं लागेल. औरंगजेबाच्या वरद हस्तानं गोव्याहून त्या वाटेनं फिरंग्यांच्या कल्ला स्वराज्यावर चालून यायची शक्यता आहे. त्यातच आमचे सख्खे मेव्हणे महादजी सावंतवाडीकर खेम सावंताला घेऊन औरंगजेबाच्या वळचणीला जाऊन पोहोचले आहेत. त्यामुळेच गोवे आणि सावंतवाडीच्या फौजा मिळून जंगात उतरायची शक्यता निर्माण झाली आहे. शंभूराजांनी पुन्हा एकदा धनाजीकडे पाहिले तेव्हा धनाजी हसून बोलला, राजे, गोमीला कितीही पाय असू दे, तिचं कंबरड एकदा ठेचलं की ती गळून पडते. आम्हावर जी जोखीम आपण सोपवली आहे तिचं निश्चितच आम्ही सोनं करू. शंभूराजांनी संताजी घोरपडेला आपल्या जवळ बोलावून घेतले. नकाशावरील हरिहरेश्वर, दंडराजपुरी, चौल ते पनवेलपर्यंतचा मुलूक, त्या पश्चिमी किनारपट्टीवरील सारी बंदरे आणि खाडी त्याला दाखवल्या. राजा संताजीला ललकारत बोलले, संतोबा, तुझ्यावर तर आमचा दांडगा भरोसा. नुकतीच तू जिंजीपर्यंतची दौड करून परतला आहे. जंजिराच्या पाण्यातली मगर किती जहरी आहे हे आम्ही पुन्हा तुला स्पष्ट करायची गरज नाही. सिद्धी लुच्चा आहे, ऐनवेळी दगाफटका करेल. म्हणूनच तुम्ही हरिहरेश्वर पासून पनवेलपर्यंत सतत धावते राहा. सेनापती माळोजी घोरपड्यांचा चेहरा अभिमानाने फुलून आला होता. ते तारुण्याच्या ऐन उंबरट्यावरील आपल्या लेखाकडे नजर टाकत होते. संताजीनं महाराणी येसुबाई, आपले पिता माळोजी आणि खंडबल्लाळांवरून नजर फिरवत शंभूराजांना सांगितले, राजे, ह्या किनारपट्टीची काळजीच सोडा. आपण ही जोखीम माझ्यासारख्या नवयुवकावर सोपवली आहे, त्यामुळे मी धन्य झालो. माझी खात्री आहे दंडराजपुरीच्या प्राणातून घोडा फेकताना मला कोंडाजी बाबांचा आत्मा भेटेल. जिथे आम्ही चुकू तिथे आम्हाला कोंडाजी बाबाच मार्ग दाखवतील. मात्र राजे, आज मला कमालीचा हेवा वाटतो तो बैठकीत बसलेल्या माझ्या वयाच्या खंडो. संताजीच्या बोलाबरोबर सर्वजण त्याच्याकडे विस्मयकारक नजरेनं पाहू लागले. तेव्हा संताजी बोलला, राजे, गोव्याच्या लढाईत समिंदरच्या लाटात आपण पोहणीला लागला होता तेव्हा या खंडोबानं पाण्यात उडी घेऊन आपले प्राण वाचवले. उद्या इथं आगीचा दर्या वाहू लागला तर भल्या आगीत उडी घेऊन तुम्हाला थोडीशी मदत करून मीही माझ्या जन्माचं सोनं करून घेईन. धनाजी आणि संताजींच्या उद्गाराबरोबर मसलतीतली सारी उत्साहित झाले. दूर तमिळांच्या देशात जिंजीचा केसो त्रिमलांच्या हाती 17-18 हजाराची फौज दिली, तिचाही आढावा घेतला गेला. माळोजी बाबा घोरपडे बोलले, जोवर तिकडे केसोपंतांचा अव्वल फौजेचा दाब आहे तोवर हरजी माडिकांच्या स्वार्थी महत्वाकांक्षेच्या फांद्या छाटल्या जातील, ते ठिकाणावर राहतील. महाराणी येसुबाईंनी आणि चिटणीस खंडोबल्लाळांनी आपला हिसाब किताब बैठकीपुढे सादर केला. प्रत्येक किल्ल्यावर किती दाळूगोळा आणि गारभांडी आहे, तो प्रत्येक मुलखात किती फौज आहे, त्यापैकी डोंगरानात प्रत्येक गटावर किती चौक्या पहारे आहेत, प्रत्येक किल्ल्यावर धान्याचा साठा किती, किमान आणखी 3 वर्ष युद्ध चालू ठेवायचे तर कोणकोणत्या किल्ल्यावर रसद कमी पडेल, तशी अडचण उद्भवली तर धान्याचे साठे कोणत्या मुलखातून आणायचे, अशा प्रत्येक बाबीवर सांगोपांग चर्चा सुरू होती. हिसाबाचे कागद समोर ठेवले गेले असले तरी तो सारा तपशील महाराणी येसुबाई आणि चिटणीस खंडोबल्लाळांच्या जिभेवर होता. न राहून शंभूराजे हसत बोलले, येसुबाई राणी साहेब, आपण फळ सांभाळता म्हणून तर रात्रंदिवस रणामध्ये दौड करायला ह्या शिपाई गाड्याला उसंत मिळते. शहजादा आझम आपली 20 हजाराची फौज घेऊन चाकणला ठिया देऊन होता. तो कोकणात कधीही उतरू शकतो. शिवाय फिरोज जंग कदाचित एखाद्या मधल्या आडवाटेचा फायदा घेऊन राजगड भागामध्ये घुसायची तयारी करतो आहे, अशा बातम्या हरकऱ्यांनी आणल्या होत्या. या दोन्ही आघाड्यावर कसा बंदोबस्त करायचा याच्या सूचना राजांनी दिल्या. तितक्यात एका हरकऱ्याला घेऊन संगमेश्वराचे सुभेदार बैठकीमध्ये मध्येच घुसले. गोबरा हरकरा सांगू लागला, राजे, निश्चित खबर काहीच नाही, पण या रानात राजांच्या जीवाला धोका आहे असे लोक बाहेर परस्पर बोलतात, त्यामुळे इथला मुक्काम लवकर हलवलेला बरा. शंभूराजे क्षणभर विचारमग्न दिसले. बोलले, खरं आहे, आम्हालाही जास्त वेळ इथं दौडून चालणार नाही. बैठक संपली, संध्याकाळी भोजन उरकलं की ज्याने त्याने आपापल्या मुलकाकडे पांगायचं आहे. त्या गुप्तहेरेच्या आगमनानंतर बैठकीमध्ये काहीशी चुळबुळ दिसली. तेव्हा संभाजीराजे हसून बोलले, घाबरायचं काही कारण नाही. आम्ही योग्य ती खबरदारी घेतली आहे, घेऊ, पण ह्या अशा किर्र मुलखात वावरायला दिवसाढवळ्या वाघांनाही घाम फुटतो. सूर्याची किरण जमिनीवर पाजरण्यापूर्वी झाडांच्या फांद्याशी लोंबकळतात, त्यांचे परवानगी घेतात. बोलता बोलता शंभूराजे क्षणभर थांबले. त्यांची नजर बहिरी ससाण्यासारखी भिरभिरत होती. त्यांनी हरकऱ्याला एकच प्रश्न केला, तो मुखरब खान कुठं आहे?
केरल्याच्या माळावर कोल्हापूर जवळ त्याला अचानक थंडी तापानं गाठलं आहे म्हण. गेल्या 3 दिवसात तो तंबूबाहेर न पडण्याची पक्की खबर आहे माझ्याकडं. आणि आपले मलकापूर जवळचं अश्वदळ. राजांनी कवी कलशांकडे नजर फिरवत विचारले, राजे मलकापुरात नावाला फक्त 4000 घोडा उरला आहे, बाकीचं सारं 6000चं अश्वबळ आंबा घाटाच्या तोंडावर आणि विशाळगडाच्या वाटेवर पेरून ठेवलं होतं. कविराज. राजे स्थिमित होऊन कविराजांकडे पाहू लागले. कलश बोलले, होय राजन, विशाळगडाचा उतार उतरण्याआधीच मी मलकापुराकडे दूत धाडले होते. राजन, वेळा सांगून येत नाहीत, एक वेळ वाराशी खेळावी, वेळाशी नको. राजांनी आजूबाजूच्या परिसरातील आपल्या लष्कर पेरणीची खातरजमा केली. जवळच्या शृंगारपूरला 5000 घोडा ठाणेबंद होता. वरच्या प्रचितगडावर 500 शिपायांचा बेडा होता. निवरे मार्गे वर जाणाऱ्या आणि पुढे कराडकडे उतरणाऱ्या मळेघाटात 1000 स्वार जागती गस्त ठेवला होता. ती वाट अशी निबिड अरण्याची आणि इतकी दुर्घट होती की तिकडे कोणी फिरकण्याची सुताराम शक्यता नव्हती. पलीकडे गोव्याच्या रस्त्यावर हातखंब्याजवळ 2000ची जागती फौज होती. शिवाय जयगड आणि नावडी बंदरावर खडा पहारा होता. एकोणीस जमिनीवरून किंवा पाण्यातून संगमेश्वरात कोणीही पोचायची सुरताम शक्यता नव्हती. तरीही येथून लवकरात लवकर निघून रायगडाकडे धाव घेणे राजांना खूप आवश्यक वाटत होते. मसलत चांगलीच रंगली होती. बघता बघता दिवस मावळला. संगमेश्वराच्या रानात अंधार उतरू लागला. चर्चेचे बहुतांशी मुद्दे संपले. शंभूराजांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांना पानविडे दिले. त्यांनी महालातून बाहेरच्या अंधाराकडे नजर टाकली. हिरवी पर्वतराजी अंधार डोहात बुडाली होती. झाडातून माडातून वाहणाऱ्या वाऱ्याचे आवाज कानावर पडत होते. शंभूराजांनी सर्वांकडे मोठ्या उमेदीने नजर टाकली. बोलता बोलता त्यांनी सहज खडा टाकला. दोस्त वो, वाटतं तुम्हाला हा भय पर्वत ओलांडून आम्ही पुढे जाऊ शकू? का नाही, का नाही राजे? खंडोबल्लाळ उठून उभे राहिले. पुरेशा आत्मविश्वासाने ते बोलले, राजे, आपण खूप भोगलं, खूप सोसलं. नाशिक बागलांमध्ये थोडीशी पडझड झाली असेल, मात्र सह्याद्री पर्वताच्या अंगावरच्या अनेक बलाढ्य किल्ल्यांपैकी एकही किल्ला आपण त्या कोल्ह्याच्या औरंगजेबाच्या ताब्यात अद्यापही जाऊ दिलेला नाही. थोरल्या राजांच्या काळातील आरमारांपैकी एकही जहाज कमी होऊ दिलेलं नाही. उलट त्यात 60-70 मोठ्या जहाजांची भरच घातली आहे. अशी ताकद आपल्या पाठीशी असताना एकच काय, पण आणखी 50 वर्ष आम्ही त्या पापी औरंग्याच्या सेनासागराशी सहज मुकाबला करू. ती महत्वाची मसलत आटोपली तेव्हा करकरीत तिने सांज झाली होती. सांजवारा भिरभिरीत होता. दालनातली चिरागदाणी फुरफुरत होती. मसलत आटोपली तरी राजांची पावले तिथंच रेंगाळली. तसे बाकीचेही तेथून थपकून उभे राहिले. राजे गरजले, गड्यांनो, औरंगजेबासारख्या कळी काळाशी मुकाबला करण्यासाठी शक्य असेल तेवढं सर्व काही आम्ही केलं. तुमच्याच साथीनं जंजिरेकर सिद्धीला असा ठेचून काढला की पातशाहसारखा त्याचा एवढा बडा यार जवळपास येऊनही तो जंजिराचं बीळ सोडून बाहेर आला नाही. गोवेकर पोर्तुगीजांची आम्ही मस्ती जिरवून त्यांना तिथेच थोपवलं. एकीकडे अरबांशी दोस्ताना केला तर दुसरीकडे इंग्रजांना आपल्या वखारी सोडून बाहेर पडू दिलं नाही. तमिळ आणि कर्नाटकात 2-2 मोहिमा काढून तिथल्या गड किल्ल्यांवर भगवा झेंडा फडकावला. विजापूर आणि गोवळकोंडेकरांशी दोस्ती करून दिल्लीकर पातशाहला कोंडला. त्याच्या 5 लाखाच्या फौजेपाठी 8 वर्ष नाचवला. महाराष्ट्र देश वाचवला. वा राजे वा, सर्वजण गरजले. शंभूराजांच्या चेहऱ्यावर जणू पर्जन्य मेघांची दाटी झाली. कडाडत्या बिजलीसारखी त्यांच्या नेत्रातली बुबळे चमकली. हाताच्या मुठी वळवळल्या. छाती तडतडून फुगली. गर्दन ताट झाली. ते सर्वांकडे नजर फेकत धीम्या पण निर्धारी शब्दात बोलले, एका शिवाजी राजांच्या लौकिकाचा झेंडा उंच आभाळात नचवण्यासाठी अशा 100 संभाजीच्या मुंड्यांचा सडा रणांगणावर पडला तरी 72. आजच्या भागात इतकं. चला तर मग भेटूयात पुढच्या भागात. जर तुम्ही या अगोदरचा भाग मिस केले असतील किंवा ऐकले नसतील तर त्याची जी लिंक आहे ती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. तिथं जाऊन ते तुम्ही नक्की ऐकू शकताय. आणि जर पुढचे येणारे भाग आपल्याला मिस करायचे नसतील किंवा आमचा उत्साह जर तुम्हाला वाढवायचा असेल आणि हे जे आपण ऑडिओ बुक्स देतो हे जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज आपला जो चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचं जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणारे सगळे जे भाग आहेत त्याचं नोटिफिकेशन आपल्याला सगळ्यात अगोदर मिळेल. धन्यवाद. Appreciate our efforts by subscribing to our channel. Thank you.